चालेल, करायचं स्टार्ट. आणि नेहमीप्रमाणेच काही क्वेश्चन वगैरे असतील तर शेवटी आपण त्यावरती डिस्कशन करत राहणार आहोतच. तर मित्रांनो, नेक्स्ट आपले महत्वाचे समाजसुधारक ज्यांच्याविषयी थोडक्यात माहिती घेतली होती ते म्हणजेच गोपाळ गणेश आगरकर यांच्याबद्दल आपण आजच्या भागात पीपीटीच्या स्वरूपात महत्वाची माहिती घेणार आहोत. एक थोर समाजसुधारक ज्यांच्याविषयीचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत आणि पुढील काळात देखील ते अपेक्षित आहेत. तर गोपाळ गणेश आगरकर थोडक्यात सांगायचं म्हणजे सुरुवातीला आपण त्यांच्याबद्दलची माहिती घेतलेली आहे. डेक्कन महाविद्यालयातून त्यांनी BA ची परीक्षा उत्तीर्ण झाले होते. MA आणि BA दोन्ही तिथे पूर्ण केलं. हे पुन्हा एकदा शॉर्टमध्ये फक्त सांगतोय, लास्ट टाइम थोडंसं डीपली त्यावरती चर्चा केली होती, म्हणजे थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र आपण डायरेक्टली आता सरळ सरळ थोडेसे पॉइंट्स नमूद करून लगेच PPT कडे होऊ. BA आणि MA डेक्कन महाविद्यालयातून पूर्ण केलं होतं. त्यानंतर न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना त्यांनी केलेली होती. या न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेनंतर म्हणजे 1 जानेवारी 1880 ज्यात त्यांना सहकार्य मिळालं होतं, लाखमोलाचं सहकार्य म्हणू आपण, विष्णू शास्त्री चिपळूणकर आणि लोकमान्य टिळक यांचं. पुढे मग फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना म्हणजे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत 1885 या वर्षी त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना केलेली होती. म्हणजे त्याच्यात पुढाकार त्यांचा होता, बरेच मंडळी होती. त्यानंतर केसरी आणि मराठा जे लोकमान्य टिळकांनी स्टार्ट केलं होतं त्यात केसरीचं संपादक पद आगरकरांनी सांभाळलेलं होतं. आणि त्यानंतर स्वतःचं 1888 या वर्षी सुधारक नावाचं साप्ताहिक त्यांनी स्टार्ट केलं होतं. डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस, विकार विलसित, हेमलेटचं म्हणजे शेक्सपियरच्या हेमलेटचं मराठीत भाषांतर त्यांनी केलं होतं. वाक्यमीमांसा आहेच. पुढे त्यानंतर गुलामगिरीचे शस्त्र या प्रकारचे काही ग्रंथही आपल्याला त्यांचे पाहायला मिळतात. आणि महत्वाचे ज्या आर्टिकलवरती आपण चर्चा केली ते आर्टिकल देखील आजच्या भागात आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर स्टार्ट करू आपण गोपाळ गणेश आगरकरांच्या विषयीची माहिती घेऊन लगेचच. पुन्हा त्यात वेळ न म्हणजे जास्त वेळ न खर्च घालता आपण पुढे लगेच आपण त्यांच्याबद्दलचे पॉइंट्स नोट करू आजच्या भागात. आणि नेक्स्ट समाजसुधारक आपण पुढे आपल्याला अभ्यासाचे आहेत. याचबरोबर तुमचे काही क्वेश्चन्स वगैरे असतील तर त्याबद्दल डिस्कशन आपलं सुरूच राहणार आहे, ते विचारत चला. तर जन्म 14 जुलै 1856 कुठे? टेंबू, तालुका कराड, जिल्हा सातारा. पुन्हा एकदा काही महत्वाच्या समाजसुधारकांचे जन्म ठिकाण तसेच त्यांचं इयर देखील आणि डेट्स इथे आपल्याला माहिती असणं आवश्यक. क्वचितच म्हणजे क्वेश्चन विचारला जरी जात असला त्यावरती तरी देखील पुढील काळामध्ये क्वेश्चन विचारत असताना बाकीच्या गोष्टी आपण माहिती घेतोय. मात्र आता अशा अलीकडच्या काळात असा प्रश्न विचारला गेला नाही. डेट सहित इयर आणि समाजसुधारकांचा जन्म आणि इयर आणि एका बाजूला समाजसुधारकांची नावे जोड्या लावायच्या स्वरूपात प्रामुख्याने हा प्रश्न पुढील काळात पाहायला मिळाल्यास नवल वाटायला नको, त्याकरिता महत्वाची माहिती आपल्याला घ्यायची. बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं होतं की जन्म किंवा जन्म ठिकाण, जन्म डेट आता कुठं परत विचारायला लागलो, त्याकडे आपण काही समाजसुधारकांचं थोडंसं दुर्लक्षित करतो. महत्वाचे जे असतील म्हणजे महत्वाचे आपल्यासाठी की आपण त्यांच्याबद्दल बरंचसं वाचन वगैरे करतोय, त्यांच्याबद्दलचे थोडेसे डेट आपल्याला माहिती असतात, परंतु प्रत्येकांच्या बाबतीत आपण ते नोट करत नाही. मात्र आवर्जून ते नोट करा ज्यांच्याविषयी प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यापैकीच एक गोपाळ गणेश आगरकर हे एक आहेत. त्यामुळे पहिला पॉईंट याकरिता मी थोडंसं व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे आणि ते आपल्याला नोट करायचं आहे. क्लिअर? चला. येस, तुम्हाला ते लिंक दिलेली आहे त्यावरती नोट्स मिळतील. चॅनल्स म्हणजे दिशा इनिशिएटिव्ह जे आपलं चॅनल आहे टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला त्या ठिकाणी सर्व नोट्स वगैरे अवेलेबल होतील. ओके, चालेल. तर कंटिन्यू करू. तर तालुका कराड, जिल्हा सातारा या ठिकाणी 1856 14 जुलै 1856 त्यांचा जन्म ब्राह्मण कुटुंबामध्ये झालेला होता. वडिलांचे नाव गणेश, आईचं नाव सरस्वतीबाई. बेसिक माहिती म्हणून आपण सुरुवातीला त्यांच्याविषयीची. त्यानंतर प्राथमिक शिक्षण कराड येथे पूर्ण आपण मागे माहिती घेतली होती. काही काळ कोर्टात कारकून म्हणून त्यांनी काम केलं होतं. तर कंपाऊंडरची नोकरी त्यांनी केलेली आहे. आणि 1875 या वर्षी कुठून? अकोला या ठिकाणावरनं ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होत असल्याचं आपल्याला दिसतं. इथे पुन्हा एकदा स्टेटमेंट वाईज क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. महत्वाचं असेल लक्षात घ्या. जिथे जिथे ज्या पॉईंटवरती क्वेश्चन अपेक्षित असतात विधानात्मक स्वरूपात तिथे आपण सरळ सकट माहिती न घेता ते मेन्शन करूनच पुढे जावायचं आहे आपल्याला, ते लक्षात घ्या. तर इथे कंपाऊंडरची नोकरी. ओके, परत मुन्सिफ कोर्टामध्ये कारकून म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. कोणत्या समाजसुधारकांना? याविषयीचे क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळतील. ठीक आहे, चालेल. या योगेश, वेलकम, गुड आफ्टरनून. या चला, आता स्टार्ट केलं आपण. आगरकरांच्या विषयीची माहिती घेतली होती तर त्याच्याबद्दल पीपीटीच्या स्वरूपात नोट करतो एक एक पॉईंट. ओके, आणि आज 2-3 समाजसुधारक आपल्याला अभ्यासायचे आहेत आणि त्यानंतर शेवटी मग सर्वांवरच आपण ते PYQ मिक्स स्वरूपात 10-12 PYQ आहेत ते कंटिन्यू करणार आहे. सो नेक्स्ट वन, यशोदाबाई यांच्याशी विवाह कधी? 1877 1878 या वर्षी डेक्कन महाविद्यालयातून त्यांनी BA ची परीक्षा उत्तीर्ण केली होती.
ठीक आहे. इतिहास व तत्वज्ञान हे विषय घेऊन MA त्यांनी पूर्ण केलेला आहे. विषय कोणते हे देखील लक्षात ठेवायचं आहे. शैक्षणिक पार्श्वभूमी थोडक्यात आगरकरांच्या विषयी इतिहास आणि तत्वज्ञान या विषयात त्यांनी MA पूर्ण केलेला आहे. मग शैक्षणिक सुधारणा 1 जानेवारी 1880 या वर्षी इयर लक्षात, कारण क्रम ओळखा किंवा परत इयर वगैरे नेहमीप्रमाणे प्रश्नाचे जे स्वरूप आहे ते मेन्शन करायचं आहे आपल्याला, त्या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. किंवा आगरकरांनी स्थापन केलेले जे काही आगरकरांशी रिलेटेड आहेत त्याबद्दल इयर तिथे मेन्शन केलं जाऊ शकतं आणि योग्य क्रम लावा. ओके, कोणतं पहिल्यांदा कोणतं नंतर इयर अथवा म्हणजे त्या घटनेचं वर्णन. म्हणजे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना मग कधी, मग ते आपल्याला लक्षात झालं पाहिजे की 1880 ला स्थापना आहे. त्यानंतर डेक्कन कॉलेजची स्थापना, डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कधी 1884 आहे. त्यामुळे कोणतं पहिलं कोणतं नंतर, फर्ग्युसन महाविद्यालय कधीचं आहे, ठीक आहे, केसरी मराठा कधी स्टार्ट केलं होतं, सुधारक कधी स्टार्ट केलं होतं, हे सर्व 1880 ते आपल्याला 1888 दरम्यान घटना दिसत आहेत. त्यामुळे ते क्लिअर लक्षात ठेवायचं आपल्याला. ओके, तर लोकमान्य टिळक सहकार्य कोणाचा आहे किंवा सहभाग कोणाचा होता, विष्णू शास्त्री चिपळूणकर आणि लोकमान्य टिळक सोबत सहकारी व्यक्तींची नावे याला अनुसरून क्वेश्चन विचारले जातील. त्यामुळे ते लक्षात ठेवायचं. फक्त आगरकर नाही तर या तिघांच्या पुढाकारानं या ठिकाणी पुणे या ठिकाणी आगरकरांनी न्यू इंग्लिश स्कूल ची स्थापना केलेली होती. आगरकरांनी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी देखील केली होती काही काळ. मग पुढं डेक्कन एज्युकेशन सोसायटी याची स्थापना करण्यात आली कधी 1884 पुणे या ठिकाणी. ओके, पुण्यात त्याची स्थापना आणि याच धर्तीवर म्हणजे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्याच स्थापनेतून म्हणजे पुढं आपल्याला याच्या वतीने 1885 या वर्षी फर्ग्युसन या संस्थेच्या वतीने 1885 पुणे या ठिकाणी फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना, फर्ग्युसन कॉलेजची स्थापना दिसून येते. क्लिअर. परत सिक्वेन्स लक्षात ठेवा याचं, म्हणजे आगरकरांनी याच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार आहे, यात बरोबर सिक्वेन्स माहिती असणं आवश्यक, कधी कुठे कोणती घटना घडलेली आहे. फक्त एकाच साच्यात किंवा एकाच अँगलनी प्रश्नांचं म्हणजे विचार नाही करायचा आहे. ज्यावेळेस आपण माहिती घेतो बरोबर एखादा टॉपिक अभ्यासतो त्या ठिकाणी वेगवेगळ्या अँगलनी काही वेळेला शब्द देखील वेगळे असतील जे PYQ मध्ये आपण पाहणारच आहोत पुढं, त्याला अनुसरून ते क्वेश्चन विचारले जातात. म्हणून आपण फक्त काय करतोय, संदर्भ साहित्य घेतलं किंवा नोट्स, हे तुम्ही जरी हे जे नोट्स तुमच्याकडे असतील हे तुम्ही अभ्यासणार वाचणार, याच पद्धतीने लक्षात न ठेवता यावरती आणखीन क्वेश्चन कसे क्रिएट होऊ शकतात हे आपलंही डोकं चालवायचंय आणि त्याच धर्तीवरती आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न अधिकचे विचारले जात असल्याचं दिसतंय. क्लिअर. आणि त्यामुळे त्या पद्धतीने आपल्याला रेडी राहायचंय. सो फर्ग्युसन कॉलेजमध्ये आगरकर इतिहास तर्कशास्त्र याच विषयात तत्वज्ञान इतिहासात त्यांनी MA पूर्ण केलं होतं आणि इतिहास तर्कशास्त्र हे विषय त्या ठिकाणी ते शिकवायला होते. कुठे? फर्ग्युसन महाविद्यालयात. फर्ग्युसन कॉलेजच्या प्राचार्यपदी निवड कधीची आहे पहा, 1892. पुन्हा एकदा इयर लक्षात ठेवा. फर्ग्युसन महाविद्यालयात हा विषय शिकवाय म्हणजे प्राचार्यपदी 92ला त्यांची म्हणजे नेमणूक करण्यात आली, प्राचार्यपदी 92ला, आणि विषय शिकवायचे तिथे तर्कशास्त्र आणि इतिहास हे दोन्ही लक्षात ठेवायचं. 1888 ला पुढे येईल ते सुधारक स्टार्ट केलेलं आहे. सिक्वेन्स कडे जास्त लक्ष द्या. येणारा क्वेश्चन आगरकरांच्या विषय असा अपेक्षित आहे. त्यामुळे नेक्स्ट त्यांची मग विचारसरणी बुद्धिप्रामाण्यवाद समजावून घेतला होता लास्ट लेक्चर. मी थोडंसं स्पीडली आणि पुढे जातोय कारण याचं रिझन म्हणजे आपण त्यांच्याविषयीची माहिती लास्ट लेक्चरला घेतलेली आहे. क्लिअर. इंट्रोडक्शन म्हणजे ते घेतलेलं होतं आपण, त्यानुसार मग PPT च्या स्वरूपात पुढे जायचं. नेक्स्ट समाजसुधारक लगेच पाहायचं आपल्याला. तर बुद्धिप्रामाण्यवाद काय त्यांचा, तर स्वतःच्या बुद्धीला पटेल ती गोष्ट दुसऱ्यांना पटली नाही तरी ती करणे आणि स्वतःच्या बुद्धीला जर न पटणारी गोष्ट जगाला मान्य असली तरी ती न करणे. ओके, जगाला मान्य असू द्या काय हरकत नाही, परंतु माझ्या बुद्धीला पटते का, तर नाही. त्यालाच बुद्धिप्रामाण्यवाद म्हणतात. काय आहे बुद्धिप्रामाण्यवाद, यावरती 2-3 आगरकरांचा बुद्धिप्रामाण्यवाद काय आहे त्यानुसार स्टेटमेंट जर असतील मागे पुढे काहीतरी कोण वेगळे तर हे आपल्याला उत्तर आपलं हे असणार आहे. तसेच या बुद्धिप्रामाण्यवादावरती मागे लास्ट काही क्वेश्चन देखील विचारलेले आहेत. ओके, आगरकरांच्या विचारसरणीवरती मग कुठला आहे ते, मग बुद्धिप्रामाण्यवाद सरळ सरळ पर्यायी दिसतो आपल्याला. तर बुद्धिप्रामाण्यवाद म्हटलं की आगरकर हे लक्षात ठेवायचे. क्लिअर. सोपा भाग असेल. नेक्स्ट, व्यक्तीसाठी समाज असतो, समाजासाठी व्यक्ती नव्हे. ओके, हे वाक्य देखील कोणाचं होतं, आगरकरांचं. काही स्टेटमेंट वाईज क्वेश्चन विचारले गेलेस तर त्या स्टेटमेंटशी संबंधित असणारे समाजसुधारक हे आपल्याला लक्षात ठेवायचं. याच धर्तीवरती हे महत्वाचं असणार आहे. आणि जिथे कुठे फास्ट वाटलं परत एकदा सांगा, असं तुम्हाला वाटलं आपण पुन्हा ते एक्सप्लेन करूया. कमेंटद्वारे कळवत चला. कमेंटकडे लक्ष आहे तुमच्या. ओके, चालेल. नेक्स्ट, व्यक्तीच्या विकासासाठी विचार हे आपण पाहिलं VVV. ओके, 3 V काय होतं, विचार, व्यवसाय आणि विवाह. हे स्टेटमेंट वाईज खरं विचारलं जाऊ शकतं. हा देखील महत्वाचा मुद्दा असेल.
व्यक्तीच्या विकासासाठी विचार, व्यवसाय आणि विवाह याचे स्वातंत्र्य असले पाहिजे असे कोणत्या समाजसुधारकांनी स्टेटमेंट केलेलं आहे किंवा कोणी म्हटलेलं आहे? तर गोपाळ गणेश आगरकर. आता अनेकशे समाजसुधारक आपल्या समोर अभ्यासाला आले की मात्र गोंधळ होतो, कोणी काय म्हटलेलं आहे. जवळपास काही ठिकाणी मात्र सर्वांचे विचार आपल्याला सारखे दिसतात. काही ठिकाणी म्हणजे उदाहरणार्थ जर पाहायला गेलं, बालविवाहाला बऱ्याच समाजसुधारकांनी विरोध दर्शवला होता. ठीक आहे. त्यानंतर पुनर्विवाह, विधवा पुनर्विवाहाला चालना मिळावी यासाठी सर्वजण प्रयत्न केलेले होते. तर अशा काही घटना आहेत त्या बऱ्याच समाजसुधारकांच्या बाबतीत सेम दिसतात. आगरकरांच्या बाबतीत आहेत, त्यांनी तो विचार मांडला होता. परंतु लक्षात घ्या, 3-4 स्टेटमेंट एखाद्या समाजसुधारकाबद्दल सेम जरी असले, एक स्टेटमेंट असणार आहे की ते फक्त त्यांच्याशी संबंधित असेल, त्यावरनं आपल्याला उत्तर देखील ते शोधता येतं. त्याप्रमाणेच हे आपल्याला इथे स्टेटमेंट म्हणता येईल. विचार, विवाह आणि व्यवसाय यात स्वातंत्र्य असणं आवश्यक आहे. बालविवाहाला विरोध करताना आगरकरांनी स्त्री पुरुषांनी एकमेकांच्या पसंतीने विवाह करावेत असं ठामपणे त्या ठिकाणी सांगितलं होतं. त्यामुळे आपण ते मेन्शन केलं. याच्याच विचारामध्ये स्वातंत्र्य, व्यवसायात स्वातंत्र्य आणि विवाहात देखील स्वातंत्र्य. पुढील पॉईंट तोच आपल्याला हे करतोय. ठीक आहे, कोणा होतं म्हणून की बालविवाहाला विरोध करताना आगरकरांनी स्त्री पुरुषांनी एकमेकांच्या पसंतीने विवाह करावेत, जे आजच्या भागात आपण म्हणजे आजच्या काळात जर म्हटलं तर त्याला लव्ह मॅरेज म्हणून आपल्या भाषेमध्ये. ठीक आहे, तर ते विवाह त्यांना म्हणजे मान्य होते असं म्हणू त्यावेळेला. त्यानंतर पुढील नेक्स्ट, आणि तोही महत्वाचा, आपण आगरकरांच्या बद्दल माहिती सांगितली होती ना, पीपीटी झाली नव्हती आपली, बरोबर? राईट, यस. तर महाराष्ट्र बालविवाह निषेधक मंडळ कोणी स्थापन केलेलं आहे त्याचं हे देखील महत्वाचं असेल, तर गोपाळ गणेश आगरकरांनी. तसेच मुलाच्या विवाहाचे वय 16 ते 17 वर्ष व मुलीच्या विवाहाचे वय 10 ते 12 वर्षापेक्षा कमी असू नये यासाठी कायदाच केला पाहिजे असं देखील त्याने ठामपणे सांगितलं होतं. तसं पाहायला गेलं तर इथे या आकडेवारीनुसार आणि आजचा जर संदर्भ घ्यायला गेला तर दूरपर्यंत संबंध नाही. तुमच्यापैकी काही जणांना वाटेल की सर 10 ते 12 एवढ्या कमी वयात विवाह कसं शक्य आहे मुलींचं? तर अगदीच त्या काळात खरं तर हे थोडंसं सुधारणावादी म्हणू आपण त्यांच्या परीने, कारण 7-8 वर्ष 9 वर्ष या वयामध्ये मुलींचे विवाह लावून दिले जात होते आणि त्याला आक्षेप होता, विरोध होता आणि त्या कारणास्तव त्यांनी विवाहाचं एक निश्चितपणे या प्रकारे मेन्शन केलं होतं. आता जर पाहायला गेलं तर आता विवाह आपल्याला कोणीही 10, 12, 15, 16 वर्षामध्ये दिसत नाही. अगदी 35 लावून गेले तरी विवाह संपन्न होत नाही आहेत मुलांच्या बाबतीत. मुलींच्या बाबतीत जरी झालं तरी 25च्या अलीकडे कोणीही विवाह करायची मानसिकता नाही आणि ते अगदी रास्त बरोबर पण आहे असं आपण म्हणू. अगदी करिअर वगैरे सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर प्रत्येक वेळेत ते सगळ्या गोष्टी पार पडल्या पाहिजेतच, परंतु अगदी 18-20 वर्ष 16 वर्षामध्ये आपल्याला विवाह क्वचित ठिकाणी पाहायला मिळतील. मात्र 80 to 90% जर विचार केला गेला जवळपास, तर त्या ठिकाणी आपल्याला अगदी कमी वयात लग्न पाहायला मिळत नाहीत. ऍटलिस्ट ग्रॅज्युएशन तरी कंप्लीट झालं किंवा पुढे विवाह आपल्याला संपन्न होताना आजकाल दिसत आहेत. क्लिअर? तर 16 ते 17 वर्ष किती विवाहाचे वय त्याने मेन्शन केलेलं आकडाही विचारला जातो परीक्षेमध्ये, लक्षात ठेवा, हे महत्वाचं असणार आहे. ओके, आकडा हे विचारला जाऊ शकतो. आगरकरांनी जे मुलाच्या विवाहाचे वय किती असावे नमूद केलं होतं. किती असावे म्हणजे पहा, मी परत रिपीट करतो, वन लाईनर हा भाग नसेल. किती असावे म्हणजे त्याचं काय ते स्टेटमेंट मध्ये काय असणार आहे? आगरकरांनी विवाहाच्या वयाचं जे काही नमूद केलं होतं तर 19 ते 21 या वर्षामध्ये ते विवाह व्हायला पाहिजेत असं एक चुकीचा आकडा देऊन मेन्शन केलं जाऊ शकतं. म्हणून आपल्याला हे लक्षात असणं गरजेचं, 16 ते 17 वर्ष हे मुलाच्या विवाहाचे वय असायला पाहिजेत आणि 10 ते 12 मुलीच्या, ओके, हे मुलीच्या वय आणि मुलाचं 16 ते 17 यासाठी कायदा देखील केला पाहिजे असं आगरकरांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं. यानंतर मग पत्रकारिता याबद्दलची माहिती घेतली त्याप्रमाणे पुन्हा एकदा. तर कधी 1881 या वर्षी कोणी स्टार्ट केलं? कोणी? लोकमान्य टिळकांनी. केसरी कोणी स्टार्ट केलं आणि मराठा कोणी स्टार्ट केलं सांगा बरं? येस, केसरी कोणी स्टार्ट केलं? आगरकरांनी आणि मराठा टिळकांनी. बरोबर का? ऑनलाईन विद्यार्थी ऐकताय, मागे ऐकलं लेक्चर तुम्ही व्यवस्थित मेन्शन केलं होतं, आता सांगू शकता? येस, मला अपेक्षित आहे आन्सर या ठिकाणी सर्वांचंच. योगेशने सांगितलेलं आहे केसरी आगरकरांनी, मराठा टिळकांनी. येस, बाकीचे बोला, सांगा. प्रदीप, यस, श्रीकांत, शुभम, चंद्रमणी आहेत लाईव्ह सर्वजण. येस, ऍप मध्ये पण जे विद्यार्थी आहेत, स्टुडंट. केसरी कोणी स्टार्ट केलं? इथेच आहे तुमच्या समोर. नक्की डन बघा. कन्फ्युजन व्हायचं नाही, लक्षात घ्या.
केसरी आणि मराठा हे लोकमान्य टिळकांनी स्टार्ट केलेलं आहे. लक्षात घ्या काय, लोकमान्य टिळकांनी केसरी आणि मराठा, इथे पॉइंट देखील मेन्शन केलेला आहे. 1881 लोकमान्य टिळकांनी केसरी व मराठा ही वर्तमानपत्रे स्टार्ट केलेली आहेत. या केसरीचं ज्यावेळेस संपादक पद जे होतं 1881 या वर्षी त्याचे पहिले संपादक म्हणून त्या ठिकाणी आगरकरांनी काम पाहिलेलं आहे. हे लक्षात घ्या. स्टार्ट कोणी केलेलं आहे पहिल्यांदा, थोडस डिवायडेशन करून. काही वेळा त्यांना असं अपेक्षित असतं केसरीच्या स्थापनेमध्ये आगरकर होते का नव्हते असं स्टेटमेंट असेल, लोकमान्य टिळक आणि आगरकरांनी केसरी स्टार्ट केलं हे असं म्हणू शकतं. प्रॉपर जर तुम्हाला आन्सर पाहिजे असेल या प्रश्नाचं, लक्षात घ्या केसरी आणि मराठा हे लोकमान्य टिळकांनी स्टार्ट केलेलं आहे. क्लिअर, इथं व्यवस्थित असू द्या लक्ष. टिळकांनी फक्त म्हणजे आगरकरांनी नाही तर टिळकांनी केसरी मराठा स्टार्ट केलं. हा केसरीचं पहिलं संपादक म्हणून 87 पर्यंत आगरकरांनी भूषवलेलं आहे. क्लिअर आता, येस पहिले संपादक ते होते. स्टार्ट कोणी केलं, लोकमान्य टिळकांनी. केसरी मराठा लोकमान्य टिळकांनी स्टार्ट केलेलं आहे. आणि केसरीचं संपादक पद येस दोन्ही टिळकांनी स्टार्ट केलं. अगदी बरोबर आशिष, व्हेरी गुड, करेक्ट, एकदम बरोबर. ठीक आहे, आलं लक्षात. आता क्लिअर डिफरन्स कळाला दोन्ही मधला. फक्त त्या समजून सांगण्यासाठीच मी पुन्हा एकदा इकडे येतो. केसरीचं संपादक पद आगरकरांकडे होतं, केसरी मराठा स्टार्ट केलं होतं लोकमान्य टिळकांनी. आणि त्यात केसरीचे संपादक त्यांनी काम केलं आणि केसरी हे मराठीतनं असायचं. ओके, मराठी भाषेमध्ये. आणि नेक्स्ट पॉइंट आहे लोकमान्य टिळक हे मराठा हे इंग्रजीतून प्रकाशित व्हायचं आणि या इंग्रजीतून प्रकाशित होणाऱ्या भाषेतील वृत्तपत्राचे ते संपादक होते. ठीक आहे, मराठाचं संपादक पद टिळकांकडे, आगरकरांशी काही संबंध त्या ठिकाणी नव्हता. मराठाशी संबंध आगरकरांचा नव्हता. पुन्हा एकदा रिपीट करतो, कारण लोकमान्य टिळक आणि आगरकर हे एकत्र जोडतो आपण. मराठाच्या स्थापनेमध्ये किंवा मराठीचं काम त्यांनी पाहिलंय का असाही प्रश्न आला, मराठाचा तर नाही, हे लक्षात घ्या. केसरीचं फक्त. क्लिअर, इथे आता कन्फ्युजन नकोय. पुन्हा एकदा मी सांगतोय, केसरी मराठा टिळकांनी स्टार्ट केलं. केसरी मराठीत प्रकाशित व्हायचं 1881 ते 87. आगरकरांनी केसरीचं संपादक पद सांभाळलं आणि मराठाचं संपादक पद लोकमान्य टिळकांनी स्वतःकडे ते ठेवून घेतलं होतं. ते स्वतः ते संपादक म्हणून काम पाहायचे. पुढं 87 या वर्षी टिळकांशी मतभेद झाल्याने आगरकरांनी केसरीच्या संपादक पदाचा राजीनामा दिला होता. कधी 1887. आणि मग सुरुवात कधी झाली सुधारकाची, 1888 या वर्षी स्वतःच असं साप्ताहिक सुधारक या नावाचं त्यांनी स्टार्ट केलं होतं, मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये. सुधारक साप्ताहिकाच्या मराठी आवृत्तीचे संपादक पद आगरकर, तर इंग्रजी आवृत्तीचे संपादक पद गोपाळकृष्ण गोखले. इथे लक्षात घ्यायचं, ते आपण एक्सप्लेन देखील केलं होतं. आता आगरकरांशी टिळकांशी आगरकरांचे मतभेद झाले होते. क्लिअर, यामुळे आता इंग्रजीतून जर संपादक इंग्रजीतून सुरू करायचं असेल तर त्याचं संपादक पद टिळक सांभाळावेत असं ते त्यांना म्हणू शकत नव्हते, वाद झाले असल्या कारणाने. मग त्यांनी विनंती केली कोणाला, गोखले यांना. आणि गोखले हे इंग्रजी आवृत्तीचे संपादक पद सांभाळलेलं आहे. त्यांचा सुधारकाशी संबंध आहे, लक्षात घ्या. सुधारक स्टार्ट केलेला आहे का गोपाळकृष्ण गोखले यांनी? नाही, गोपाळकृष्ण गोखले यांनी स्टार्ट नाही केलेलं आहे, आगरकरांनी स्टार्ट केलेलं आहे. त्यामध्ये सुधारकच्या इंग्रजी आवृत्तीचं संपादक पद मात्र गोपाळकृष्ण गोखले यांच्याकडे सोपवण्यात आलेलं होतं. क्लिअर, ओके, चालेल. थोडंसं एकदा ऐकलंय तुम्ही, लक्षात आला असेल. फर्स्ट टाइम वाचताय अभ्यासताय तर थोडंसं आणखीन कन्फ्युजन होईल, परंतु कालांतराने ते व्यवस्थित लक्षात राहील तुमच्या. हे एकदा वाचलंय तुम्ही, ऐकलंय, क्लिअर आहे. नोट्स येतील, वाचा, प्रश्नांची उत्तरे सोडवा, आणखीन ते सोपं होऊन जाईल. क्लिअर, चलो. यानंतर पुढे जाऊ. मग पुढे वराड समाचार हे कुठून, अकोला या ठिकाणावरून प्रकाशित व्हायचं आणि त्यात आगरकरांनी काही लेख देखील लिहिलेले आहेत. काही वेळेला प्रश्न आहे पहा, आगरकर संबंधित असणारे म्हणजे साप्ताहिक याच्याशी जोडायला हवा किंवा आगरकरांशी संबंधित साप्ताहिक ओळखा. ओके, मग केसरी, सुधारक, मराठा, वराड समाचार असं असेल. ठीक आहे, पहा इथे लगेच आपण क्वेश्चन हे पाहू, असं सरळ सरळ पुढे न जाता. महत्वाचं असेल, लक्षात घ्या हे देखील. मग सांगा मला, असा क्वेश्चन आहे तुमच्या समोर. ओके, तर डायरेक्ट आन्सर मेन्शन करा. आगरकरांशी संबंधित सुधारक, आपलं संबंधित वर्तमानपत्र किंवा साप्ताहिक कोणते? आगरकरांशी संबंधित ABCD आहेत. कोणकोणते आहेत? ABC का ABCD? पर्याय द्यायचं का सांगा.
सांगा बरं आन्सर. चला तुमच्यासमोर पर्याय आहेत, फक्त पर्याय क्रमांक मेन्शन करा. दिसतंय व्यवस्थित ऑनलाईन विद्यार्थ्यांना? पर्याय काय असं एकदम मिचिड असं काही घाण काय दिसत असेल सांगा. अक्षर वगैरे ओळखायला येते? मी पर्याय रीड करतोय, क्रमांक मेन्शन करा, तुम्हाला आणखीन सोपं. ABCD पहिला, दुसरा पर्याय यस अंडरलाईन करतो म्हणजे गोंधळ होणार नाही. BCD दुसरा पर्याय, CD तिसरा पर्याय, चौथा पर्याय ACD. चलो कोण कोण आन्सर मेन्शन केलेलं आहे बघू. यस योगेश तुम्ही पण सांगा. यस चंद्रमणी. हा सी आणि डी, सी आणि डी, सी आणि डी. ओके क्वेश्चन ऐकलंय. आगरकरांशी संबंधित क्वेश्चन ऐका फक्त. आगरकरांशी संबंधित म्हणलं की शब्द थोडस चेंज झाला, परत सुरू केला असं म्हणत नाहीये मी, लक्षात घ्या. म्हणजे म्हणजे याचा अर्थ एक्सप्लेन करतो सोपा आणखीन. म्हणजे परत तुम्ही चान्स तुम्हाला उत्तर देण्यासाठी. म्हणजे आगरकरांशी संबंधित म्हणजे त्या वर्तमानपत्र किंवा साप्ताहिकाशी आगरकरांचा संबंध आलाय का, त्यात काही काम केलंय का, तर याला अनुसरून आता उत्तर द्यायचं तुम्हाला. पर्याय तुमच्या समोर आहेत. यस सांगा पटापट आन्सर. यस चंद्रमणी, प्रदीप, बाकीचे बोला पटापट पटापट, बरेच जण लाईव्ह आहेत. उत्तरे सांगा, सोपा प्रश्न आहे. आता सांगा. यस योगेश चुकू द्या, काय नाही तर निगेटिव्ह मार्क सिस्टीम नाही, बिंदास आन्सर बोला. एक सांगा पहिल्यांदा, नंतर 2 सांगा, नंतर 3 सांगा, 4ही सांगा, काही हरकत नाही. मात्र एक कन्फ्युजन जे वाटतं ते दूर करू, परीक्षेत जसा आला तर गडबडायला नको. यस बाकीचे मराठात आपण उल्लेख केलेला होता. केला होता का मराठाशी आणि आगरकरांशी? मगाशी आता सांगताना सांगितले. BCD यस चंद्रमणी. चंद्रमणी यांचं उत्तर अगदी बरोबर. आणि प्रदीप व्हेरी गुड. आता लक्षात घ्या आन्सर काय असेल, पर्याय क्रमांक 2. मराठाशी मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, एक्सप्लेन केलं. मराठा हे इंग्रजीत प्रकाशित व्हायचं, इंग्रजी आणि आगरकरांचा काहीही संबंध नव्हता, त्यामुळे संबंधित म्हणजेच त्याच्यात काही लेख वगैरे लिहिलेत का त्यांनी मराठामध्ये? नाही. लोकमान्य टिळकांनी मराठा केसरी स्टार्ट केलं, क्लिअर. मराठा कशामध्ये आहे? इंग्रजी भाषेत. त्याचा आणि आगरकरांचा संबंध नाही. केसरीमध्ये मात्र त्यांनी संपादक म्हणून काम केलं होतं, मेन म्हणू आपण, आणि केसरीचं त्यांच्याशी संबंधित आहे, बरोबर. आताच इथं वरच पॉइंट आहे, वराड समाचार मध्ये त्यांनी काही काळ लेख लिहिले आहे. सुधारक तर त्यांचं स्वतःच होतं, सुधारकशी संबंधित तर आहेतच आहेत, क्लिअर. आता लक्षात संबंधित असं म्हटलं तर स्टार्ट कोणतं केलं, स्टार्ट कोणतं केलंय त्यांनी? एवढ्यापैकी एकच, कोणतं? सुधारक. ओके सुधारकच स्टार्ट केलेलं आहे त्यांनी. वराड समाचार मध्ये लेख लिहायचे, सुधारक मध्ये त्यांनी स्टार्ट केलं होतं. आगरकरांशी संबंधित वृत्तपत्रे ओळखा असा क्वेश्चन आला तर इथे कन्फ्युजन आता होणार नाही, क्लिअर. ओके संबंधित तर मराठा नाही, मराठा म्हणजे इंग्रजीत यायचं, लोकमान्य टिळकांशी संबंधित. केसरी, वराड समाचार, सुधारक यामध्ये तिन्ही मध्ये लिखाण आगरकरांनी केलेलं आहे, म्हणून BCD पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर. सोपं आणखीन आता 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 चुकणार नाही. ओके यस चालेल. हा हा नाही आता नाही. आणि इथं चुकू द्या, इथं म्हणजे चुका होण्यास संधी आहे असं म्हणेन, बिनधास्त आणि उत्तर द्या. माझं चुकल की काय काय होईल परत ते, आणि ज्याने चुकीचं आन्सर मेन्शन केलं असेल त्यांचं नाव मी इथं वाचणार नाही, टेन्शन नका घेऊ. ओके सर परत नाव वाचतील, यांचं उत्तर चुकलं आणि कसं काय चुकलं असं काही नाही. जे करेक्ट आन्सर देतील त्यांचं नाव इथे मेन्शन करू आपण हवं तर. परंतु सर्वांनीच उत्तर द्या. सिरियसली तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक चांगला म्हणजे आपल्याला इथे सराव होतोय, त्यामुळे इथे चुकलं तर काय हरकत नाही, मी तुम्हाला वारंवार सांगतो. मात्र परीक्षेत चुकता कामा नये, इथे चुकू द्या काय हरकत नाही. आपण ती दुरुस्ती करायची आणि त्याची माहिती घ्यायची व्यवस्थितरित्या आपल्याला, त्यामुळे त्यात काही नाहीये. नेक्स्ट वन त्यांचे मग प्रसिद्ध लेख. आगरकरांच्या ग्रंथांपेक्षा, ग्रंथ पाहायचेच आहेत पुढं, त्यापेक्षा त्यांची लेखमाला जी आहे ती प्रसिद्ध होती. त्यातले काही प्रमुख ज्यावरती क्वेश्चन परीक्षेला विचारला जाऊ शकतो असे काही लेख, आर्टिकल, टायटल जिथे आपण मेन्शन केलेले आहेत. सो इष्ट असेल ते बोलणार, साध्य असेल ते करणार. जे खरं आहे ते बोलणारच आणि जे साध्य करता येईल ते करून दाखवणारच, या प्रकारचं त्यांनी लिहिलं होतं. त्यानंतर ब्रिटिशांवरती त्या ठिकाणी त्यांनी म्हणजे हे राज्य कोणासाठी, टीकात्मक स्वरूपात ब्रिटिशांच्या विरोधात हा लेख. स्त्रियांनी जॅकेट घातलीच पाहिजे ते आपण पाहिलं होतं. ब्रिटिशांच्या पेहराव जो होता महिलांचा त्याप्रमाणेच भारतीय महिलांनी देखील त्या प्रकारची वेशभूषा त्यांची असावी, म्हणजे बूट पायात परिधान करणं असेल किंवा अंगात कपडे परिधान करणे, सर्व गोष्टी त्यांनी केल्या पाहिजेत असं म्हटलं होतं. तसेच सामाजिक सुधारणेशिवाय राजकीय चळवळ हे निरर्थक आहे असं त्यांचं मत होतं स्पष्टपणे. ज्यावेळी समाज सुधारेल त्यानंतर पुढील गोष्टी ओके असतील, परंतु आधी मात्र समाज सुधारणे गरजेचं आहे हे त्यांचं मत होतं.
हे स्टेटमेंट देऊन पण असेल बघा, सामाजिक सुधारणेशिवाय राजकीय चळवळ निरर्थक या आशयाखाली खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने अग्रलेख लिहिला होता? क्लिअर? असाही प्रश्न असणारे वन लाईनर सोपा प्रश्न. त्यामुळे काही महत्वाचे आर्टिकल त्यांचे मेन्शन केले ते आपल्याला लक्षात ठेवावीच लागणार आहेत. त्यापैकीच हे एक आहे, सामाजिक सुधारणेशिवाय राजकीय चळवळ निरर्थक. पुढं म्युनिसिपल हौद व ब्राह्मणांवर गदा. पुण्यामध्ये म्हणजे पाणी पिण्यासाठी त्या ठिकाणी सर्वांना सार्वजनिक करून टाकावं, ते एका विशिष्ट जातीसाठी वेगळी रांग आणि वेगळ्या लोकांसाठी वेगळं, हे असं न ठेवता अस्पृश्यांच्या विरुद्ध म्हणजे अस्पृश्यता पाळू नये अशा प्रकारचं त्यांचं मत होतं. आणि सर्वांकरिता ते पाण्यासाठी हौद खुला करावा याकरिता त्यांनी म्युनिसिपल हौद व ब्राह्मणांवर गदा हा लेख लिहिला. वाचाल तर चकित व्हाल हा एक निबंध त्याने लिहिलेला आहे. तो कशाच्या संदर्भात? तर एकूणच भारतातील एकूण आर्थिक दारिद्र्य जी परिस्थिती आहे त्याच्यावरती एक आकडेवारीच्या स्वरूपात त्यांनी एक मांडणी केली होती. त्यामुळे वाचाल तर चकित व्हाल असं टायटल दिलं होतं. शहाण्यांचा मूर्खपणा एक आपल्याला दिसून येतो. पुढे अलंकार मीमांसा, स्त्रियांच्या दागिने परिधान करण्यावर अनुसरून, ते आपण ते मेन्शन केलं होतं, एक्सप्लेन केलं होतं लास्ट लेक्चरला. काही ठिकाणी थोडंसं मी वाचून पुढे जातो कारण परत परत रिपीट करून त्यात वेळ हे दवडतं. ठीक आहे, क्लिअर आहे ना? तुम्हाला माहिती आहे ते, आपण लास्ट लेक्चरमध्ये त्याच्यावरती बरंच चर्चा झालेली आहे. त्यानंतर दारूबाजी, ओके, व्यसनाधीन लोकांवरती त्यांनी लिहिलं होतं 5 जणांचा हंगाम. आजच योगायोग सण आहे म्हणून आपण होळीचा, ओके. आज होळी पेटवल्याच्या नंतर पहा प्रकार जे काय प्रकार आहे, आता थोडंसं कमी झालं असं म्हणू प्रमाण, तरी देखील होळी पेटवल्याच्या नंतर जो प्रकार असतो दांगडदिंगा आपला करण्याचा, या बिभत्स सणावरला त्यांनी या धर्माच्या हिंदू धर्माच्या सणावरती टीका त्यांनी केलेली होती 5 जणांचा हंगाम या लेखातून. ठीक आहे, हे आर्टिकल होळीच्या सणाबद्दलच आहे. त्यानंतर धर्माचा सुकाळ आणि बकऱ्याचा काळ, ओके, बकऱ्यांचे बळी जे दिले जातात त्याला अनुसरून, आणि प्रेतक्रिया आणि प्रेतसंस्कार याला त्याने अनुसरून लेख लिहिला होता. म्हणजे व्यक्तीच्या निधनानंतर जे काय आपण राख वगैरे पाण्यात सोडतो किंवा अन्न वगैरे ठेवतो, कावळा येऊन खाणं प्रकार जो आहे ते अजिबात त्यांना मान्य नव्हतं आणि ते चुकीचं असे आहे. या पद्धतीनेच त्यांनी हा एक आग्रह आपल्याला त्यांचा दिसतो. ओके, काही महत्वाचे परीक्षाभिमुख म्हणून आपण अनेक आर्टिकल आहेत आणखीन, परंतु त्यापैकीच इम्पॉर्टंट असतं इथे मेन्शन केलेलं आहे. क्लिअर? चला पुढे जाऊया. मग ग्रंथ, ठीक आहे, त्यांनी लिहिलेली ग्रंथ. डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस, ओके, आमचे 101 दिवस हा एक ग्रंथ. पुढे विकार विलसित, शेक्सपियरचं हे भाषांतर, हेमलेट जे आहे हेमलेटचं ते भाषांतर आहे. ठीक आहे, त्यानंतर गुलामगिरीचे शस्त्र, वाक्य मीमांसा, यानंतर वाक्याचे पृथक्करण, केसरीतील निवडक निबंध, सुधारकातील वाचक लेख, हे काही महत्वाचे त्यांचे ग्रंथ आहेत आगरकरांचे. यापैकी कोणता ग्रंथ लिहिला नाही असा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. आगरकरांनी खालीलपैकी कोणत्या ग्रंथाचं लिखाण केलं नाही? यापैकी मग तिथे 3 असतील किंवा ABCDEF च्या स्वरूपात विचारले जातील. 3 यातले असतील, 2 त्यांच्याशी रिलेटेड नसतील ते, मग ते आपलं उत्तर असेल. कोणतं लिहिलं असेल तर ते, नसेल तर नाही म्हणून त्यावरती. नेक्स्ट, त्यांच्यावरती प्रभाव टाकणाऱ्या 2 व्यक्तींची नावे इथे महत्वाची. आगरकरांच्या जीवनावर प्रभाव टाकणारे व्यक्ती जॉन स्टुअर्ट मिल व हार्बर्ट स्पेन्सर हे आगरकरांच्या जीवनावरती प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती होत्या. आणि वयाच्या अवघ्या 39व्या वर्षी दम्याच्या विकारानं आगरकरांचं निधन झालं होतं 17 जून 1895. ओके, 1856 ते 1895 हा त्यांचा कालावधी. वयाच्या अवघ्या 39व्या वर्षी त्यांचं निधन. ओके, महत्वाचे एक समाजसुधारक, मला वाटतं महात्मा फुले यांच्याबद्दलची माहिती आपण घेतली होती. आणि मग आगरकर, 2 झालेत ना आपले समाज. महात्मा फुले पहिल्या लेक्चरला आपण घेतलं, समाजसुधारक स्टार्ट केलं होतं लास्ट फ्रायडे. महात्मा फुले, जगन्नाथ शंकर सेठ आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्याबद्दलची आपण आता माहिती घेतली. जवळपास म्हणजे 3 समाजसुधारक आपले झालेले आहेत. त्यावरती क्वेश्चन आपण पुढे घेऊ. मी ते एक केलेलं आहे. आता यांच्यावरती जर काही क्वेश्चन घेतले आपण, ओके, तुमचा एक सराव व्हावा म्हणून पण आपण काय केलेलं आहे, समाजसुधारक झाले की लगेच क्वेश्चन घेतलेला आहे. तर आजच्या भागात आणखी 2 समाजसुधारक आपण अभ्यासू, 2 किंवा 3 जेवढे होतील तेवढे. आणि शेवटचा जो भाग असेल 15-20 मिनिटाचा, त्यात आपण 10-12 PYQ घेतलेले आहेत. तसं घेऊया. म्हणजे काय होईल, 2-3 समाजसुधारकानुसार तुम्हाला कळेल पण की कोणावरचं आहे ते, प्रश्नाचं उत्तर द्यायला सोपं. आता यांच्याविषयीचे काही 4 प्रश्न घेतले, मग कोण समाजसुधारक आगरकरच असणार ते सोपं जाईल. आणखीन त्यापेक्षा थोडंसं कन्फ्युजन करण्यासाठी एक 2-3 समाजसुधारक घेऊ आणि त्यानंतर मग क्वेश्चन घेऊ प्रत्येकाविषयी. तर नेक्स्ट वन, पुढील समाजसुधारकाकडे आता आपण वळूया. यानंतर नेक्स्ट समाजसुधारक आचार्य बाळशास्त्री जांभेकर,
ते 1846 हा त्यांचा कालावधी. ओके, 1812 ते 1846. नेक्स्ट समाजसुधारक शिक्षणाला म्हणजे अनन्यसाधारण महत्व ज्यांनी दिलं होतं आणि त्याचबरोबर प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ तसेच मराठी वृत्तपत्राचे जनक आणि आद्य इतिहासकार म्हणून या ठिकाणी बाळशास्त्री जांभेकर यांचा उल्लेख केला जातो. शिक्षणाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास तर व्यक्तीचा जर विकास व्हायचा असेल किंवा त्याची जर आर्थिक प्रगती त्या ठिकाणी व्हायची असेल तर शिक्षण हे प्रभावी माध्यम आहे. त्यानंतरच राजकीय असेल, ओके, राजकीय, सामाजिक आणि आर्थिक राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक जो विकास असेल तर तो साध्य करण्यासाठी या सर्वांचा या ठिकाणी आपल्याला काय माध्यम असेल प्रभावी, तर ते फक्त शिक्षण, आणि यातूनच तुम्ही त्या ठिकाणी तुमचं सर्वांगीण विकास होऊ शकतो हे या ठिकाणी समाजाला ठणकावून सांगण्याचं काम जर कोणी केलं असेल तर बाळशास्त्री जांभेकर. उल्लेख काय केला जातो हे लक्षात घ्या. त्यांचा प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ, आद्य इतिहासकार म्हणून देखील त्यांना संबोधलं जातं. त्यांच्याविषयीचे स्टेटमेंट घेत असताना लक्षात घ्या, जी माहिती आपण आता इथे मेन्शन करतोय त्याच्या बाहेरचं काही नसेल त्यालाच अनुसरून तुम्हाला क्वेश्चन पाहायला मिळतील, लक्षात असू द्या. आणि परंतु एक्सप्लेन करीत असताना देखील स्टेटमेंट म्हणजे मी आता मगाशी उल्लेख केला होता, आद्य इतिहासकार कोणाला म्हटलं जातं हे लक्षात घ्या. त्यानंतर प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ होते, तसेच मराठी वृत्तपत्राचे जनक का, तर ते आपण पुढे पाहणारच आहोत. तर सुरुवातीला 6 जानेवारी 1812 पोंभुर्ले, रत्नागिरी या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला होता. आचार्य बाळशास्त्री जांभेकर अगदी हुशार व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहायला जायचं आणि अनेक भाषांवरती प्रभुत्व होतं. म्हणजे मराठी, संस्कृत तर आहेच, इंग्रजी आहे, त्यानंतर गुजराती, बंगाली, फारसी या भाषांवरती त्यांचं प्रभुत्व होतं. कानडी ही भाषा देखील त्यांनी शिकलेली होती. ज्यावेळेस अक्कलकोटचे युवराज होते, युवराजांचे शिक्षक म्हणून त्यांनी काम केलं होतं, त्यावेळेस त्यांनी कानडी ही भाषा देखील त्या ठिकाणी शिकलेली होती. अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक म्हणून परीक्षेला प्रश्न आहे त्याविषयीचे, त्यामुळे ते लक्षात ठेवायचं आपल्याला. त्यांचं काम देखील बाळशास्त्री जांभेकर यांनी केलेलं होतं. पुढे मग बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी आपण पाहिलेलं आहे. ओके, कोणी स्थापन केलं होतं? बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी सांगता येईल? थोडंसं रिवाइज करत करत पुढे जायचं आपल्याला. कोणाचा तरी कुठल्या तरी संस्थेचा संबंध कुठल्या तरी व्यक्तीशी पुढे येणारच आहे, किंवा इयर असेल, एखादी घटना असेल, त्यात कोणी काय काम केलं होतं, लगेच आपल्याला कनेक्ट करता आलं पाहिजे. आता बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी आणि जांभेकर यांचा संबंध आला. मग आता बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली होती? कोणाचा पुढाकार होता त्यामध्ये? सांगता येईल, आठवतंय? लास्ट लेक्चरलाच पाहिलेलं आहे आपण, सांगा. नाही, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी कोणाच्या स्थापनेने पुढाकार, म्हणजे कोणाच्या पुढाकाराने स्थापना असं. आता पहा, आपण फक्त 2च समाजसुधारक पाहिलेत, मग काय करायचं? थोडंसं आठवं. मी झालेलंच विचारतोय तुम्हाला, असं नाही की ते तुम्हाला माहिती नाही आणि मी विचारतोय, असं नाही. आता 2 समाजसुधारक यांना सोडून आता हे त्या संस्थेत काम करायचे काय ते आपण पाहणार आहोत. जांभेकर हे तर नसणार आहेत, यांचा काही संबंध आहे का? नाहीये. मग नेक्स्ट 2 लास्ट लेक्चरला 2 समाजसुधारक पाहिलेत. ऑप्शन 2च आहेत, 4 पण नाहीयेत तुमच्याकडे. 2 समाजसुधारक कोणते पाहिले? आठवा आणि उत्तर द्या. येस, शंकर सेठ, नाना शंकर सेठ. ओके, येस, प्रदीप, व्हेरी गुड. रोहिणी बरोबर, चंद्रमणी करेक्ट, येस, आशिष, रोहिणी जाधव अगदी करेक्ट. नाना शंकर सेठ यांनी त्यांच्या पुढाकारानं बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना आपण ते पाहिले. त्याच्या अंतर्गतच अनेक मुंबई आणि मुंबईच्या बाहेर शाळा स्थापन केल्या गेल्या होत्या, ज्याचं मेन नाव काय होतं? मुंबई शाळा पुस्तक मंडळ म्हणून आपण पाहिलं, बरोबर. त्याचं रूपांतर बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी. याच बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये डेप्युटी सेक्रेटरी किंवा त्याला उपसचिव म्हणा, ओके, तर डेप्युटी सेक्रेटरी म्हणून काम कोणी केलं? बाळशास्त्री जांभेकर यांनी. याचबरोबर बाळशास्त्री जांभेकर हे एल्फिन्स्टन महाविद्यालयाची ज्यावेळेस स्थापना झाली होती 1834 मध्ये, तर 1834 मध्ये स्थापना झाल्याच्या नंतर या एल्फिन्स्टन महाविद्यालयात गणिताचे असिस्टंट प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलं होतं, असिस्टंट प्रोफेसर म्हणून. ओके, सहाय्यक प्राध्यापक, गणिताचे सहाय्यक प्राध्यापक, आणि पहिलेच भारतीय व्यक्ती म्हणून आपण ज्या ठिकाणी जांभेकरांचा उल्लेख करता येईल आपल्याला,
जांभेकर हे पहिलेच भारतीय व्यक्ती होते जे एल्फिन्स्टन महाविद्यालयात गणित या विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलं होतं. तसेच दादाभाई नौरोजी यांना त्यांनी गणित विषय शिकवण्यासाठी मदत देखील केली होती आणि त्यामुळेच दादाभाई नौरोजी यांचे ते गुरु देखील होते. ते गुरुस्थानी त्यांना मानायचे. हा एक पॉईंट महत्वाचा असणार आहे, लक्षात घ्या. आचार्य बाळशास्त्री जांभेकर कोणाला गणितात मार्गदर्शन केलं असा प्रश्न असेल किंवा विधानात्मक स्वरूपात त्यांच्याशी रिलेटेड, त्यावेळेस लक्षात ठेवायचं दादाभाई नौरोजी किंवा दादाभाई नौरोजी हे आपले कोणाला गुरु मानायचे, गुरुस्थानी कोणत्या समाजसुधारकाला मानायचे, तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर. क्लिअर. अक्कलकोटचे युवराजांचे शिक्षक आपण ते पाहिलं, तेही त्यांनी काम केलं. तसेच कुलाबा वेधशाळेचे संचालक देखील होते. कुलाबा वेधशाळेचे संचालक म्हणून त्यांनी काम केलं. यानंतर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सर्वात महत्वाचं म्हणजेच की दर्पण आपल्याला माहिती आहे. दर्पण जे आहे तर 6 जानेवारी म्हणजे 1832 रोजी त्यांनी स्टार्ट केलं होतं आणि या दर्पण जे आहे तर मराठी भाषेतील ते पहिलं साप्ताहिक आणि त्यामुळेच त्यांना दर्पणकार या नावानं देखील ओळखलं जातं. सुरुवातीला दर्पणची स्थापना केली म्हणजे स्टार्ट केलं साप्ताहिक. त्यानंतर 1840 मध्ये त्याने एक मासिक स्टार्ट केलं होतं. कोणतं? तर दिग्दर्शन नावाचं. हे लक्षात ठेवायचं. दिग्दर्शन या नावाचं मासिक स्टार्ट केलं. हे दोन महत्वाचे असतील रिलेटेड आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्याशी. पुढे एक प्रकरण होतं, त्या प्रकरणातून त्यांच्यावरती बऱ्याच प्रमाणात टीका देखील झाली होती आणि त्यावरती मित्रांनो परीक्षेला क्वेश्चन देखील विचारलेले आहेत. ते म्हणजेच शेषाद्री नावाचं प्रकरण, श्रीपती शेषाद्री प्रकरण. काय थोडक्यात समजून घेऊ. एक गोविंद शेषाद्री नावाचे एक ब्राह्मण व्यक्ती होते. गोविंद शेषाद्री नावाचे ब्राह्मण व्यक्ती होते आणि त्यांची 2 मुलं होती. एक नारायण आणि दुसरे श्रीपती असं त्यांचं नाव होतं. नारायण आणि श्रीपती. त्या ठिकाणी ख्रिश्चन मिशनऱ्यांचा बराचसा प्रभाव असल्या कारणाने अनेक व्यक्ती त्या काळामध्ये ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याकडे बऱ्याच जणांचा ओढा होता आणि त्याच वेळेस नारायण यांनी ऑलरेडी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. मात्र श्रीपती हे ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याच्या मार्गावरती होते. ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या शाळांमध्ये त्यांचं शिक्षण देखील झालं होतं. मात्र त्यांनी आता धर्म देखील स्वीकारला असं एक अफवा पसरवण्यात आली आणि श्रीपती यांना त्या ख्रिस्ती मिशनरीच्या प्रभावामुळे आणखी नारायणासारखंच श्रीपती देखील, गोविंदरावांचे श्रीपती देखील एक लहान मूल, म्हणजे मोठे नारायण होते त्यानंतर श्रीपती लहान होते, तर गोविंदरावांचे हे श्रीपती देखील आता ख्रिश्चन धर्म स्वीकारतील की काय या भीतीपोटी इथे त्यांचं धर्म मत परिवर्तन करून त्या ठिकाणी धर्म परिवर्तन न करता म्हणजे धर्मात ख्रिश्चन धर्म न स्वीकारता ते मूळ हिंदू धर्मातच राहावे यासाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी प्रयत्न केले होते. ओके. हे श्रीपती शेषाद्री प्रकरण नावाने ते फेमस आहे. त्यात मात्र अनेक ब्राह्मण मंडळींनी त्या ठिकाणी त्यांना श्रीपती यांना वाईट टाकलं होतं. त्यांना परत धर्मात घेऊ नका, हिंदू धर्मात असे म्हटलं होतं. मात्र त्यांचं पूर्ण मत परिवर्तन केलं त्यांनी आणि त्यानंतर त्यांना त्यांच्यात म्हणजे ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यापासून बाजूला सारून मूळ धर्म हिंदू धर्मामध्ये त्यांना राहण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. लक्षात आलं. श्रीपती नारायण 2 मुलं होते गोविंद शेषाद्री यांचे. तर श्रीपती शेषाद्री प्रकरण या नावाने ते ओळखलं जातं. अनेक लोकांचं धर्मांतर म्हणजे त्या ठिकाणी ख्रिश्चन धर्म ज्या लोकांनी स्वीकारला होता त्यांना मूळ हिंदू धर्मात आणण्यासाठी या ठिकाणी कोणी प्रयत्न केला असेल सर्वप्रथम सुरुवातीला आणि हिंदू धर्माचं महत्व देखील पटवून दिलं असेल तर ते इथे आपल्याला आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे दिसत आहेत. क्लिअर. हा एक पॉईंट महत्वाचा. यानंतर त्यांनी काही महत्वाच्या ग्रंथांचं लिखाण देखील केलेलं होतं. जांभेकर यांनी शून्यलब्धी त्यापैकी महत्वाचा असेल, सार संग्रह, त्यानंतर इंग्लंडचा इतिहास, हिंदुस्थानचा इतिहास, हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास याबद्दल त्यांनी बरंचसं लिखाण आपल्याला दिसतं. गणित आणि भूगोल ह्या विषयात अगदी ते तज्ज्ञ होते आणि हे विषय देखील ते म्हणजे गणित या विषय तसं त्यांनी मार्गदर्शन देखील अनेकांना केलेलं होतं. त्याचबरोबर त्यांना जस्टिस ऑफ पीस त्यांच्या कार्याच्या त्या ठिकाणी लौकिक करण्यात आलेला होता आणि त्यांना जस्टिस ऑफ पीस याने सन्मानित देखील करण्यात आलेलं होतं. ब्रिटिशांच्या वतीने त्या काळामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना काही पदव्यांनी सन्मानित केलं जायचं. राव बहादूर, जस्टिस ऑफ पीस, पुढील काळात आपण पाहतो कैसरे हिंद, ओके, अशा काही सर या पदव्या देण्यात आलेल्या होत्या. तर त्यापैकीच जस्टिस ऑफ पीस ना जांभेकर यांना सन्मानित करण्यात आलं होतं. हे काही महत्वाचा भाग त्यांच्या विषयी संबंधित आणि थोडक्यात परत एकदा पीपीटीच्या स्वरूपात आपण जाणून घेऊया आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल. ठीक आहे. हे महत्वाचे पॉइंट्स आणि याला अनुसरून क्वेश्चन आला. आता जे सांगितलेलं आहे फक्त शब्द प्रयोग लक्षात ठेवायचे. मी पुन्हा सांगतोय. काही समानार्थी शब्द स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतील. थोडंसं चेंज वगैरे झालं ते मात्र लक्षात असू द्या. तर यस, कुठे 6 जानेवारी 1812 पोंभुर्ले. ओके, पोंभुर्ले असे म्हणू शकता. काही ठिकाणी तुम्हाला पोंभुर्ले असे सांगेल. काही ठिकाणी डेटच्या बाबतीत थोडस हे आहे. 1810 ही उल्लेख केलेला आहे डिसेंबर महिन्यातील. मात्र 6 जानेवारी 1812 याचेच नोंद घ्यायचे. पोंभुर्ले या ठिकाणी त्यांचा जन्म, मराठी वृत्तपत्राचे जनक. पहा उल्लेख त्यांचा म्हणजे
त्यांचे इंट्रोडक्शन कशा पद्धतीने होते, कारण याला अनुसरून क्वेश्चन असू शकतो. यापैकी एकही विचारला जाऊ शकतो. आद्य इतिहास संशोधक म्हणून कोणाला ओळखले जाते? क्लिअर. काही समाजसुधारकांची नावे आली तर आद्य इतिहास संशोधक कोण? जांभेकर. प्रसिद्ध शिक्षण तज्ञ कोण? जांभेकर. आद्य इतिहास संशोधक म्हणून जांभेकरांना ओळखले जाते. तसेच संस्कृत, मराठी, इंग्रजी, कानडी हे अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक म्हणून काम करीत असताना त्यावेळेस ते कानडी देखील भाषा शिकले, त्यावरती प्रभुत्व होतं. गुजराती, बंगाली, फारशी इत्यादी भाषा त्यांना अवगत होत्या. ओके, इत्यादी भाषा त्यांना अवगत होत्या. प्राध्यापक अर्लीबार हे नाव लक्षात ठेवायचं आहे. यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गणित व ज्योतिषशास्त्र या विषयात प्रभुत्व मिळवलेलं होतं. परत एकदा आला पहा स्टेटमेंट. ओके, काय असेल क्वेश्चन? खालील विधाने वाचा किंवा अभ्यासून संबंधित समाजसुधारक ओळखा. मग हे त्यामध्ये असेल, अर्लीबार यांच्या मार्गदर्शनाखाली गणित व ज्योतिषशास्त्र या विषयात प्रभुत्व मिळवले. मग लगेच क्लिक व्हायला पाहिजे कोणते समाजसुधारक आहेत, तर बाळशास्त्री जांभेकर. त्यांना आद्य इतिहास संशोधक म्हणून ओळखलं जातं, असं एक स्टेटमेंट असेल. आणखी रिलेटेड काही स्टेटमेंट पुढे येतील आपल्याला, ते त्या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्याविषयी. पुढे मग कोणत्या संस्थेत आणि काय पदावरती होते आणि कोण व्यक्ती? तर बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये ते उपसचिव किंवा डेप्युटी सेक्रेटरी म्हणून त्यांनी काम पाहिलेलं होतं. ठीक आहे, बाळशास्त्री जांभेकर. याची स्थापना आपल्याला एल्फिन्स्टन आणि जगन्नाथ शंकर शेठ यांच्या पुढाकाराने ते स्थापन झाल्याचं पाहायला मिळतं. मागे आपण नाना शंकर शेठ यांच्याविषयी माहिती घेताना ते नोट केलं होतं. तसेच सरकारच्या वतीने अक्कलकोट युवराज यांचे शिक्षक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. यावर्षीचा क्वेश्चन विचारून झालेला आहे जांभेकरांच्या विषयी. ओके, कुठल्या संस्थान किंवा कुठले? तर अक्कलकोट युवराजांच्या. आणखी एका व्यक्तीच्या बद्दल आपल्याला पुढे पाहायचं आहे, कुठल्या संस्थानाच्या नवाबाचे शिक्षक म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. एक समाजसुधारक पुढे त्यांच्याशी रिलेटेड येणारच आहेत, त्याबद्दलची माहिती घ्यायची. तर हे असं 2-3 एकत्र आलं की मग कोण कुठलं संस्थान, कुठले युवराज वगैरे, मग कोणते समाजसुधारक हे लक्षात ठेवण्याकरता हा पॉईंट महत्वाचा. एल्फिन्स्टन, मुंबईतील एल्फिन्स्टन महाविद्यालयात असिस्टंट प्रोफेसर म्हणून त्यांनी अध्यापन केलं होतं. कोणत्या विषयात? विषय देखील महत्वाचा असेल, नोट करायचा, ते म्हणजेच गणित या विषयामध्ये त्यांनी अध्यापन केलेलं. असिस्टंट प्रोफेसर, पहिले भारतीय प्राध्यापक ज्यांनी या एल्फिन्स्टन महाविद्यालयात असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम केलेलं आहे. सर्वप्रथम यांचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी करावा लागेल. कोणाचा? बाळशास्त्री जांभेकर यांचा. क्लिअर. यानंतर मग पुढे मुंबई भागात प्राथमिक शाळा तपासणी निरीक्षक, स्कूल इन्स्पेक्टर म्हणून आपण आपल्या भाषेमध्ये, त्यांनी ते देखील काम केलेलं आहे, शाळा तपासणी निरीक्षक म्हणून. तसेच एल्फिन्स्टन महाविद्यालयात गणिताचे पहिले असिस्टंट प्रोफेसर, ज्याचा उल्लेख आता केला होता. यस. पुढे पाठ्यपुस्तकांची निर्मिती करून महाराष्ट्रात शिक्षणाचा खऱ्या अर्थाने पाया घातला. त्यांनी इतिहास आणि भूगोल, व्याकरण, गणित, नीतिशास्त्र या विषयावरती पाठ्यपुस्तके देखील तयार केलेली आहेत. कोणी? आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी. हे लक्षात असू द्या कोणत्या व्यक्तींनी. पुन्हा एकदा महत्वाचा पॉईंट असेल, त्यांच्याशी रिलेटेड इथे मेन्शन केलेला. नीतिशास्त्र असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, व्याकरण. ओके, याचा पाया कोणी, याची पाठ्यपुस्तके कोणी तयार केली? बाळशास्त्री जांभेकर. हा इथे आहे पहा, मगाशी उल्लेख केलेला पॉईंट. राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक ते आलंच, समाजसुधारक होतेच. परत इथे लिहून मेन्शन करतो, कारण येणारा क्वेश्चन जांभेकरांच्या विषयी याला अनुसरून असणार आहे, लक्षात ठेवा, महत्वाचा असेल. ओके, कशामुळे, कोणी स्टेटमेंट केलेलं आहे आणि काय. इथे लिहिलेलं असलं तरी वरच्या पॉईंटमध्ये परत मेन्शन करतो, महत्वाचं असल्यामुळे. राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिक विकास जर व्हायचा असेल, कशामुळे? शिक्षणामुळे हा विकास होतो, असं कोणी म्हटलेलं आहे? स्टेटमेंट कोणाचं आहे? आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचं. महत्वाचं IMT म्हणून नोट करू शकता. याला अनुसरून क्वेश्चन पुढील काळात पाहायला मिळेल. जांभेकरांचं असं मत होतं, राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिक. कशामुळे? शिक्षणामुळे. कुलाबा वेधशाळेचे संचालक म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे. तसेच हिंदू धर्माबद्दल त्यांना अभिमान होता. जे कोणी हिंदू धर्म सोडून इतर धर्म परिवर्तन किंवा धर्मांतर केले होते, त्या लोकांना पुन्हा धर्मात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. थोडक्यात मगाशी उल्लेख केलेला शेषाद्री प्रकरण. ओके, गोविंद शेषाद्री यांच्या 2 मुलांचं जे धर्म परिवर्तन करण्यात आलेलं होतं, एकाचं करण्यात आलं होतं, दुसरं त्या मार्गावरती असं म्हणू आपण, मात्र त्यांना त्यापासून थांबवलं होतं. ते म्हणजे श्रीपती शेषाद्री प्रकरण. यामुळे त्यांच्यावरती टीका झालेली होती बऱ्याचशा प्रमाणामध्ये. मात्र वेळीच त्यांना सावध केलं असं म्हणू. आणि धर्म जे त्यांच्या सोबतच अनेक लोकांनी ख्रिस्ती धर्म जो स्वीकारलेला होता, त्यांना मूळ धर्मात आणण्यासाठी प्रयत्न कोणी केलेला आहे? बाळशास्त्री जांभेकर यांनी.
त्यानंतर जस्टिस ऑफ पीस म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, जस्टिस ऑफ पीस 1832 या वर्षी दर्पण. ओके, कधी 32 आहे दर्पण. हे मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक त्यांनी स्टार्ट केलं होतं आणि म्हणूनच त्यांना मराठी वृत्तपत्राचे, जांभेकरांना मराठी वृत्तपत्राचे जनक असे म्हटले जाते. ठीक आहे, महत्वाचा पॉइंट असेल दर्पणकार म्हणून त्यांना ओळखलं जातं. मराठी भाषेतील पहिलं साप्ताहिक त्यांनी स्टार्ट केलं होतं. पुढे दर्पण हे पश्चिम भारतातील पहिले इंग्रजी व मराठी वृत्तपत्र होते. आता पहा, कन्फ्युजन करण्यासाठी एक स्टेटमेंट आलंच, मी तुम्हाला आधी म्हटलं होतं. काही वेळेला समानार्थी शब्द किंवा एखाद्या वेळेस थोडासा शब्द वेगळा टाकून त्यात आपल्याला विचार करायला भाग पाडणाऱ्यापैकी हा एक स्टेटमेंट म्हणू आपण. स्टेटमेंट असंच असणार आहे, सरळ सरळ. दर्पण हे पश्चिम भारतातील पहिले इंग्रजी व मराठी वृत्तपत्र होते. आता आपल्याला माहिती आहे मराठी म्हणजे दर्पण हे पहिलंच आहे या भागातलं. आता इथे त्याने पश्चिम हा शब्द टाकला की आपलं असं वाटतं की अरे आणखीन कोणतं वृत्तपत्र आहे की काय वाटू शकतं, त्यावेळेस दर्पणचा उल्लेख केला जाईल. स्टेटमेंट असंच आहे, समजा सरळ सरळ काही विधानं दिलेली आहेत, त्यातनं आपलं चुकीचं किंवा बरोबर विधान निवडायचं आहे. दर्पण हे पश्चिम भारतातील पहिले इंग्रजी व मराठी वृत्तपत्र होते. बरोबर का चूक हे विधान ओळखा. असं म्हणलं की मात्र आपलं कन्फ्युजन होतं इंग्रजी मराठीवर ना एकदा अरे कशा कोणत्या भाषेत होतं, तर ते लक्षात ठेवायचं. दोन्ही दर्पण पश्चिम भारत हे सर्व जांभेकरांशी संबंधित असलेलं क्लिअर. ओके, आता कन्फ्युजन नको या स्टेटमेंटमध्ये. दर्पण पुढे 8 वर्ष सुरू राहिले आणि 20 जून 1840 रोजी या वृत्तपत्राचा शेवटचा अंक निघालेला होता. त्यानंतर हे पत्र कशात विलीन झालेलं आहे किंवा लिमिटेड सर्व्हिस गॅजेट अँड लिटररी क्रॉनिकल या पत्रात खालीलपैकी कोणते वृत्तपत्र विलीन करण्यात आले? पहा, आलं लक्षात. दोन्ही पद्धतीने जरी क्वेश्चन आला हे लक्षात ठेवायचं, लिमिटेड सर्व्हिस गॅजेट अँड लिटररी क्रॉनिकल यात विलीन करण्यात आलेलं होतं दर्पणला. महत्वाचा असेल हा देखील पॉइंट जांभेकरांच्या विषयी माहिती घेत असताना. हे वृत्तपत्र इंग्रजी व मराठी दोन्ही भाषेत होतं. ते एकूण 8 पृष्ठांचं होतं, 8 पानी. ठीक आहे, त्याची वार्षिक वर्गणी किती होती हे लक्षात ठेवायचं आपल्याला, परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. हे देखील 6 रुपये. ओके, हे वृत्तपत्र इंग्रजी आणि मराठी ज्याचं दर्पणचं पुढं त्यात समावेश केल्याच्या नंतर इंग्रजी मराठी दोन्ही भाषेत होतं. वर्गणी होती त्याची 6 रुपये. ओके, 8 पृष्ठांचं होतं आणि वार्षिक वर्गणी 6 रुपये इतकं होतं. पुढं मग 1840 या वर्षी त्यांनी दिग्दर्शन हे मासिक स्टार्ट केलेलं आहे. ठीक आहे, दिग्दर्शन हे मासिक सुरू केलेलं होतं. महत्वाची माहिती वृत्तपत्रांच्या विषयीची. पुढं मग ग्रंथ महत्वाची, ती देखील सर्वच लक्षात ठेवायचे आपल्याला. जांभेकरांच्या संबंधी तर शून्य लब्धी त्यापैकी महत्वाचं असलेला राऊंड करतो आणि नॉर्मल लक्षात ठेवायला टिक करतो. ठीक आहे, शून्य लब्धी. त्यानंतर सार संग्रह. ओके, सार संग्रह. त्यानंतर भूगोल विद्या आणि नीतिकथा हे लक्षात ठेवा. बाकीचे रीड करायचे समजा असंच माहिती असू द्या, कारण हिंदुस्थानचा इतिहास इंग्लंडचा इतिहास यापेक्षा हे 4 राऊंड केलेले अति इम्पॉर्टंट म्हणू शकतो आपण. त्या पद्धतीने शून्य लब्धी, सार संग्रह, भूगोल विद्या, नीतिकथा जांभेकर यांच्याशी संबंधित आणि इतर ग्रंथ पण आहेत. तेच हिंदुस्थानचा इतिहास, हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास, इंग्लंडचा इतिहास, बालव्याकरण हे त्यांनी लिहिलेली ग्रंथ, प्रसिद्ध ग्रंथ. यास थोडक्यात जास्त नाही म्हणजे एवढीच माहिती परीक्षाभिमुख जांभेकरांच्या विषयीची. आणि मग नेक्स्ट समाजसुधारकांकडे वळूया आपण. क्लिअर दिसते सर्वांना? नाव दिसतंय का? दादोबा ते थोडस हे झालं येलो आणि ते व्हाईट कदाचित दिसत नसेल, त्यामुळे परत एकदा मी लिहितो याच्यावरती म्हणजे तुम्हाला दिसेल. ओके, दादोबा पांडुरंग तरखडकर 1814 ते 1882. थोडक्यात यांच्याबद्दलची माहिती घेऊया आपण. नेक्स्ट समाजसुधारक, 1 किंवा 2 समाजसुधारक आणखी आपले होतील यांच्या समवेत आणि मग PYQ शेवटी. चालेल, तर पुढील समाजसुधारक त्यांच्याविषयीचे क्वेश्चन परीक्षेत विचारले जातील.
तेच म्हणजे दादोबा पांडुरंग तर्खडकर. तर पहा, ज्ञान आणि विज्ञानाशिवाय इंट्रोड्यूस करीत असताना काही स्टेटमेंट ज्या व्यक्तींची ओळख करून देतो आपण, तिथे मात्र बारकाईनं नोट करा व्यवस्थित, कारण त्याला अनुसरून क्वेश्चन पाहायला मिळतील. तर ज्ञान आणि विज्ञानाशिवाय समाजाची प्रगती होणे शक्य नाही असं सुचवणारे दादोबा पांडुरंग तर्खडकर यांच्याविषयी आपण आता पुढील माहिती घेणार आहोत. ओके, दोन चार काही प्रश्न त्यांच्याबद्दल विचारत असल्यास पहिला पॉईंट म्हणजे मराठी भाषेचे पाणिनी म्हणून त्यांना ओळखलं जातं. मराठी भाषेचं व्याकरण जे आहे त्यांनी रचलं होतं. संस्कृतचं व्याकरण रचणारे जे पाणिनी होते, ओके, तर ते मराठी भाषेचं यांनी रचल्यामुळे त्यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणून त्यांना ओळखलं जातं व्याकरण रचल्या कारणाने. याचबरोबर डेप्युटी कलेक्टर होते ते, ओके, अगदी बुद्धिमान हुशार व्यक्तिमत्व म्हणून आपण दादोबा पांडुरंग तर्खडकर डेप्युटी कलेक्टर म्हणून ते काम करीत असतानाच 1852 या वर्षी भिल्ल बांधवांचा जो त्यांनी बंड केला होता तो मोडीत काढला होता दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी. तो एक महत्वाचा भाग असेल. आणि याच कार्यामुळे त्यांना राव बहादूर, जस्टिस ऑफ पीस राव बहादूर म्हणजे राव बहादूर या पदवीने ब्रिटिशांनी त्यांना सन्मानित देखील केलेलं आहे. कोणाला? दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना. तसेच ज्याप्रमाणे आपण आता मागाशी जांभेकरांच्या विषयीची माहिती घेत असताना पाहिलं, अक्कलकोटच्या युवराजांचे ते शिक्षक होते, त्याचप्रमाणे दादोबा पांडुरंग तर्खडकर हे जावरा संस्थानाच्या नवाबाचे शिक्षक म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे. कोणी? इथे आता तर्खडकर. तुम्हाला काही संस्थानांच्या शिक्षकांचं काम केलेलं असलेल्या व्यक्तींची नावे किंवा संस्थानांची नावे असं मेन्शन करून जोडायला हवं असं विचारलं जातं. किंवा चुकीचं विधान किंवा चुकीची जोडी निवडा. मग अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक, पुढं तर्खडकर, आणि खाली असेल मग जावरा संस्थानाचे नवाबाचे म्हणजे शिक्षक म्हणून काम केलेलं आहे, पुढं मग जांभेकर. तर ते मिसमॅच करून वगैरे ते लक्षात ठेवायचे. जावरा संस्थान तर्खडकर, अक्कलकोटच्या युवराजांच्या शिक्षकाचं काम जांभेकर. क्लिअर? यानंतर समाजातील दोष आणि उणिवा या दूर व्हाव्यात या उद्देशानं आपल्या सहकाऱ्यांसोबत 1844 या वर्षी सुरत या ठिकाणी मानव धर्म सभेची स्थापना दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी केलेली होती. कधी? 1844. उद्देश काय? कशासाठी? समाजातील दोष आणि उणिवा दूर व्हावेत याकरिता. त्यात सहकारी कोण होते? पहा, क्वेश्चन कसा असेल इथे लक्षात घेऊ आपण, मग पुढे जाऊया. स्थापना लक्षात ठेवायची आहे, कारण ते परत मला जोडा लावायच्या स्वरूपात किंवा क्रम लावा यामध्ये विचारलं जाऊ शकतं. तर्खडकर यांच्याबद्दलचा महत्वाचा पॉईंट, या मानव धर्मसभेची ज्यावेळेस त्यांनी स्थापना केली होती सुरत या ठिकाणी, तर तिथे त्यांनी आपल्याला दिसून येतं या आपल्या काही सहकारी व्यक्ती कोण आहेत ते पुढे आपण पीपीटीच्या स्वरूपात त्याला ठेवलेलं राखीव म्हणून आपण त्यांची माहिती घेऊया आपण. तर हे समाजातील दोष उणिवा दूर करण्यासाठी मानव धर्मसभेची स्थापना. कार्यकर्त्यांची म्हणजे जास्त नव्हते या मानव धर्मसभेची स्थापना केल्याच्या नंतर, त्यामुळे त्यांना ते त्वरित बंदच करावं लागलेलं होतं. ठीक आहे, दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना. आणि त्यानंतर म्हणजे त्यांनी सुरत येथील एल्फिन्स्टन संस्थेत काही काळ शिक्षकाची नोकरी देखील केलेली आहे तर्खडकर यांनी. पुढे मग 5 वर्षांनी 1849 या वर्षी मुंबई येथे परमहंस सभेची स्थापना केलेली आहे. ओके, मानव धर्मसभा, परमहंस सभा हे लक्षात ठेवायचं आहे. मानव धर्मसभा कधीची? 1844 आणि 1849 ला परमहंस सभा. परमहंस सभेची स्थापना ही दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी केलेली आहे. पुढे मग काही महत्वाच्या ग्रंथांचं लिखाण देखील त्यांनी केल्याचं दिसतं आपल्याला. त्यापैकीच मग धर्मविवेचन असेल, विद्येच्या लाभाविषयी, ओके, मराठी भाषेचे व्याकरण, यशोदा पांडुरंग या नावाचे काही, आणि त्यांनी स्वतःचं ऑटोबायोग्राफी लिहिलं होतं, नाव आत्मचरित्र हेच होतं. आत्मचरित्र, धर्मविवेचन, विद्येच्या लाभाविषयी, यशोदा पांडुरंग, मराठी भाषेचे व्याकरण हे काही महत्वाचे ग्रंथ आपल्याला दादोबा पांडुरंग तर्खडकर यांच्याविषयीचे दिसून येत आहेत. क्लिअर? तर एक शॉर्टमध्ये अनेक महत्वाचे पॉइंट्स फक्त परीक्षाभिमुख जेवढे म्हणून आपण मेन्शन केले आहेत, तर पुन्हा एकदा त्याचं रिवाइज करू. काही ऍडिशनल व्यक्तींची नावे वगैरे सोबत असतील ते फक्त आपल्याला इथे पाहायचं आहे त्यांच्याविषयी. नेक्स्ट, समाजसुधारक दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केलेला आहे. स्टेटमेंटला अनुसरून देखील क्वेश्चन परत आलं लक्षात तुमच्या. तसेच आधुनिक ज्ञान आणि विज्ञानाशिवाय समाजाची प्रगती होणे शक्य नाही हे त्यांनी समाजाला पटवून दिलं होतं. जन्म 9 मे 1814 मुंबई या ठिकाणी. शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही काळ जावरा संस्थानाच्या नवाबाचे शिक्षक. ओके, हा पॉइंट महत्वाचा. जावरा संस्थानाच्या नवाबाचे शिक्षक म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. कोणी? दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी. हे दोन्ही स्टेटमेंट लक्षात ठेवा त्यांच्याविषयीचे. ओके, सामाजिक व धार्मिक सुधारणांचा पुरस्कार कोणी केला? तसेच ज्ञान विज्ञानाशिवाय समाजाची प्रगती होणे शक्य नाही कोणी बोललं होतं स्टेटमेंट. त्यामुळे हे काही विधान लक्षात ठेवायचे. आणि हे राहील लक्षात. तुम्हाला असं वाटेल की मग एवढे समाज सुधारक येत आहेत, कोण काय म्हटलंय, कसं लक्षात ठेवायचं, तर तोच भाग महत्वाचा असेल. काही समाज सुधारकांच्या बाबतीत ते लक्षात राहतं,
आणि सर्वच पॉईंट लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही, त्यामुळे आपण सुटसुटीत नोट्समध्ये मेन्शन केलेलं आहे. महत्वाचे जे आहेत 2-2, 3-3 स्टेटमेंट फक्त तेवढं लक्षात ठेवा. एकतरी स्टेटमेंट तुम्हाला त्या 4 पर्यायामध्ये किंवा 4 जे स्टेटमेंट दिलेले असणार आहे त्यातून तुम्हाला ज्यावेळेस निवडायचं असेल तिथे ते असणारच आहे. त्याला अनुसरून तुम्ही लगेच ओळखाल इथे कोण आहे, तिथे त्या म्हणजे कुठल्या स्टेटमेंटशी कोणते समाजसुधारक संबंधित आहेत. याचबरोबर तरखडकर यांनी सुरत येथील एल्फिन्स्टन संस्थेमध्ये शिक्षकाची नोकरी देखील केलेली होती. तसेच ट्रेनिंग कॉलेजच्या संचालकपदी त्यांची निवड 1846 मध्ये आणि 1852 नगर या ठिकाणी, आधीचं अहमदनगर आणि आताचं अहिल्यानगर या ठिकाणी काय होतं ते डेप्युटी कलेक्टर म्हणून कोणी काम केलं. 5 स्टेटमेंट आणखी एक असेल समाजसुधारकांच्या बाबतीत, त्यामुळे ते लक्षात ठेवायचंय. सो डेप्युटी कलेक्टर म्हणून कार्य करताना भिल्लांच्या बंडांचा यशस्वी त्यांनी बिमोड केला आणि दादोबांच्या कार्याची दखल घेऊन ब्रिटिशांनी त्यांना राव बहादूर या पदवीने सन्मानित केलेला आहे. जस्टिस ऑफ पीस न जांभेकर, राव बहादूर या ठिकाणी आपल्याला दिसतं दादोबा पांडुरंग तरखडकर यांना सन्मानित केलेला आहे. ठीक आहे. परत स्टेटमेंट वाईज आले तर लक्षात ठेवा. सुरत येथे एल्फिन्स्टन संस्थेत शिक्षकाची नोकरी केली, ते डेप्युटी कलेक्टर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, त्यांना राव बहादूर या पदवीने सन्मानित केले. असे 3 स्टेटमेंट दिले आणि ओळखा. तर मग संबंधित समाजसुधारक ओळखा. क्लिअर. असेच क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळतील त्यांच्याविषयीचे, त्यामुळे ते लक्षात ठेवायचं आपल्याला. पुढं सामाजिक व धार्मिक सुधारणा, यामध्ये मानव धर्मसभेची स्थापना सुरुवातीला. ओके. समाजातील दोष आणि उणिवा दूर व्हावेत यासाठी 1844 या वर्षी त्यांनी कुठे ठिकाण लक्षात ठेवा. सर्वात महत्वाचं म्हणजे कोणाच्या सहकार्यानं. आता दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्याविषयी मानव धर्मसभा म्हटलं की लक्षात येतं. जोडा लावामध्ये ते विचारलं जाऊ शकतं. मानव धर्मसभा दादोबा पांडुरंग तरखडकर हे सोपं बाय झाला. थोडासा आणखीन तर दुर्गाराम मंछाराम दिनमणी शंकर दलपतराय. ओके. असे प्रश्न असेल कोणाच्या सहकार्याने किंवा मानव धर्मसभेच्या स्थापनेत किंवा मानव धर्मसभेमध्ये खालीलपैकी कोणाचा सहभाग आपल्याला दिसून येतो. मग पर्याय दुर्गाराम मंछाराम, दिनमणी शंकर दलपतराय आणि मग दादोबा पांडुरंग तरखडकर. आणखी एका व्यक्तीचं नाव असेल, मग ते आहेत का नाही ओळखायचं आपल्याला. मात्र ज्या पर्यायामध्ये हे तिघे दिसतील आपल्याला, दिनमणी शंकर दलपतराय, दुर्गाराम मंछाराम आणि दादोबा पांडुरंग तरखडकर, ते आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. हे लक्षात ठेवा. महत्वाचे व्यक्ती असतील, सहकारी असलेले इथे. ठीक आहे. मंछाराम आणि दिनमणी 2 असं नाव लक्षात ठेवलं तरी चालेल. पूर्ण लांब लचक जरी नाव लक्षात नाही आलं तरी चालेल. मंछाराम लक्षात ठेवा. दुर्गाराम किंवा मंछाराम, दिनमणी शंकर दलपतराय यांच्या सहकार्याने ठिकाण सुरत, मुंबई नाही. लक्षात घ्या. बऱ्याच जणांचा अभ्यास असताना मानव धर्मसभा आणि परमहंस सभेच्या स्थापनेच्या ठिकाणाबाबत कन्फ्युजन होतं. सो मानव धर्मसभा पहिल्यांदा 1844 मध्ये स्थापन केलेलं ते सुरत, मग पुढे परमहंस सभा येईल ते 1849 ला मुंबई. ओके. तर सुरत येथे ही संस्था त्याने स्थापन केली. कार्यकर्त्यांची संख्या फार कमी असल्यामुळे त्यांना ते लगेच बंद देखील करावी लागली होती. मात्र स्थापना कधी केली हे लक्षात ठेवणं आवश्यक. कोणती संस्था आणि कोणाच्या सहकार्याने. पुढे मग 1848 या वर्षी ज्ञानप्रसारक सभा मुंबईत एल्फिन्स्टन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ही संस्था स्थापन केली आणि याचे अध्यक्ष हे तरखडकर हे होते. ओके. तरखडकर हे होते. क्लिअर. हे लक्षात घ्या. एल्फिन्स्टन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ज्ञानप्रसारक सभेची स्थापना केलेली आहे. त्याचं अध्यक्षपद मात्र त्यांनी भूषवलेलं होतं. याच्या संदर्भात संबंधित आहेत का नाही असा प्रश्न असेल तर यस आहेत, ज्ञानप्रसारक सभेशी. देशबांधवात ज्ञानाचा प्रसार करणे व सामाजिक जागृती घडवून आणणे या संस्थेचं उद्दिष्ट होतं. नेमकं उद्दिष्ट काय ज्ञानप्रसारक सभेचं ते मेन्शन केलं. पुढं 1849 या वर्षी परमहंस सभा. आता ही कुठे? मुंबई. लक्षात ठेवा. परमहंस सभेची स्थापना मुंबई. काही वेळेला तुम्हाला संस्थांची नावे आणि त्यांचे स्थापना जे ठिकाण आहे ते दिलं जाऊ शकतं. लक्षात घ्या. म्हणजे पहा, फक्त दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्याविषयीच नाही. कसा क्वेश्चन असेल, मग काही संस्था आणि त्याचे संबंधित ठिकाण, स्थापनेचं ठिकाण ओळखा, जोडा लावा. परमहंस सभा, मानव धर्म सभा, सत्यशोधक समाज, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी समजा असं दिलेलं असेल आणि त्यांचे ठिकाण ओळखा. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी मुंबई, परमहंस सभा मुंबई. ओके. मानव धर्म सभा सुरत, सत्यशोधक समाज पुणे. हे लक्षात ठेवा. क्लिअर. आता कन्फ्युजन होणार म्हणजे प्रश्न कसा आला तर हे डोक्यात असू द्या संस्थांच्या ठिकाणाबाबत. तर भिकोबा चव्हाण आणि राम बाळकृष्ण जयकर यांच्या सहकार्याने, सहकारी व्यक्तीचे नाव मेन्शन, यांच्या तुलनेत परमहंस सभेच्या, पुन्हा एकदा मेन्शन करतो, परमहंस सभेच्या स्थापनेत त्यांना ज्यांचं कोणाचं सहकार्य लाभलेलं आहे त्यांच्या तुलनेमध्ये मात्र या सहकारी व्यक्तींच्या इथे नावापेक्षा
मी म्हणेन तुम्हाला इथे की याच्यात आपण पाहिलेलं कुठली सभा, मानवधर्म सभा, तर दुर्गाराम मंचराम होते आणि दिनमणी शंकर दलपतराय, ह्या दोघांची नावे लक्षात ठेवायची, ते जास्त इम्पॉर्टंट असेल ऍज कम्पेअर परमहंस सभा. त्याबद्दल क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. पुढे मग ग्रंथ संपदा. ओके, ग्रंथ संपदा. तर मराठी भाषेचे व्याकरण, विद्येच्या लाभाविषयी, धर्म विवेचन महत्वाचे ग्रंथ आहेत. यापैकी कोणत्या ग्रंथाचं, परत एकदा सेम क्वेश्चन असं येऊ शकतो, लिखाण त्यांनी केलेलं आहे अथवा दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी कोणत्या ग्रंथाचं लिखाण केलं नाही, हे आपल्याला लक्षात घ्यायचंय. पुढे यशोदा पांडुरंग, मराठी नकाशाचे पुस्तक आणि आत्मचरित्र, हे एकूणच त्यांचं ग्रंथ तर्खडकर यांचे. मराठी भाषेचे व्याकरणकार व गाढे विद्वान असलेले दादोबा मराठी भाषेचे पाणिनी म्हणून त्यांना ओळखलं जायचं. ओके, त्यांना ओळखलं जायचं. आणि 17 ऑक्टोबर 1882, 17 ऑक्टोबर 1882 या वर्षी त्यांचं निधन. क्लिअर. चला, त्यांच्याबद्दलची माहिती थोडक्यात घेऊ आपण लगेच शॉर्ट मध्ये. भाऊ महाजनांचे विषय. ओके, भाऊ महाजन समाजसुधारक. पहा, मूळ नाव 1815 ते 1890. इथे आता जन्मतारखेबद्दल त्यांच्या जे संदिग्ध आहे त्यामुळे तुम्हाला जन्मतारीख प्रॉपर कुठे पाहायला मिळणार नाही. सो इयर लक्षात ठेवा, 1815. पेन येथे जन्म झालेला आहे, रायगडमध्ये. मूळ नाव काय होतं त्यांचं, भाऊ महाजन या नावाने जरी ते ओळखत असले तरी गोविंद विठ्ठल कुंटे हे त्यांचं मूळ नाव होतं. बाळशास्त्री जांभेकरांचे ते वर्गमित्र होते. कोणाचे, बाळशास्त्री जांभेकरांचे. कोण, गोविंद विठ्ठल कुंटे. आता भाऊ महाजन या नावाने जरी ते परिचित असले तरी देखील प्रश्न विचारत असताना गोविंद विठ्ठल कुंटे यांना अनुसरून देखील ते विचारलं जाऊ शकतं. बाळशास्त्री जांभेकरांचे वर्गमित्र गोविंद विठ्ठल कुंटे होते, बरोबर का नाही. मग आपला भाऊ महाजन हे नाव लक्षात राहतं, परंतु गोविंद विठ्ठल कुंटे हे नाव आपण विसरतो. तर मूळ नाव देखील आपल्याला त्यांच्याबद्दल लक्षात ठेवायचं आहे. जांभेकरांचे दर्पण 1840 साली बंद पडले. ते द्वैभाषिक नियतकालिक होते. त्यातील इंग्रजी विभाग जो आहे तर स्वतः जांभेकर बघत, तर मराठी विभाग जो आहे दर्पणचा, तर त्यामुळे आपल्याला भाऊ महाजन काही काळ पाहिल्याचं दिसतं. ओके, त्यांचेच क्लासमेट होते. मराठी विभागाचं जे आहे तर ते कामकाज या ठिकाणी भाऊ महाजनकडे सोपवण्यात आलेलं होतं काही काळ, आणि इंग्रजी जे आहे तर ते भाऊ महाजन जांभेकर यांनी ते पाहिलेलं आहे. पुढं 1841 या वर्षी प्रभाकर हे मराठी साप्ताहिक त्यांनी सुरू केलं. प्रभाकर महत्वाचं लक्षात ठेवा. भाऊ महाजन म्हटलं की प्रभाकर. काही वेळेला तुम्हाला साप्ताहिकांची नावे आणि दुसऱ्या बाजूला या समाजसुधारकांची नावे यावरती क्वेश्चन पाहायला मिळेल, त्यामुळे लक्षात ठेवा. त्यांचं वय अवघं 24 वर्ष होतं. यात ते खंबीरपणे लिखाण करायचे आणि ब्रिटिश राजवटीला विरोध देखील दर्शवला होता. हे पत्र बराच वर्ष देखील चाललेलं आहे. ओके, आणि याच प्रभाकर मधून आणखी एक समाजसुधारक आपल्याला त्यांची ओळख त्या ठिकाणी दिसून येते. प्रभाकर म्हटलं, भाऊ महाजन तर आहेतच आहेत, मात्र समाजाला उद्देशून एक 100 पत्रे गोपाळ हरी देशमुख यांनी लिहिली आहेत. गोपाळ हरी देशमुख म्हणजेच लोकितवादी. ओके, लोकितवादी या नावाने ज्यांना ओळखलं जातं त्यांनी समाजाला उद्देशून 100 पत्रे लिहिलेली होती या प्रभाकर साप्ताहिकामध्ये. पुढे असेल पॉइंट तो. या पत्रातून आधुनिक शिक्षण, स्त्री शिक्षण, विधवा विवाह विषयी त्यांनी आग्रहाची भूमिका घेतली आणि इथल्या सणांवरती पैसे खर्च करण्याच्या समाजाच्या सवयीवर त्यांनी प्रभाकर मधून वेळोवेळी टीका देखील केली. परीक्षाभिमुख पॉइंट म्हणून याला परत लक्षात घ्या. म्हणजे भारतातील सणावरती जो पैसा खर्च केला जातो तर तो म्हणजे त्याच्यावरती टीका केली, अथवा या समाजाच्या म्हणजे त्यांनी त्याच्यावरती सरळ म्हणजे या सणावरती पैशाच्या माध्यमातून जी टीका केली जाते, म्हणजे पैशाच्या माध्यमातून या ठिकाणी खर्च केला जातो, तर त्यावरती टीका केलेली आहे कोणत्या समाजसुधारकांनी. भारतातील सणांवरती जो पैसा खर्च केला जातो त्यावरती टीका कोणी केली, तर लक्षात घ्या. इथे भाऊ महाजन हे लक्षात असणं गरजेचं, यावरती क्वेश्चन असू शकतो. महत्वाचं पॉइंट. यानंतर नेक्स्ट 1857च्या उठावाबद्दल त्यांनी लिखाण केलं होतं. तसेच 10 एप्रिल 1842 पासून फ्रेंच राज्यक्रांतीची माहिती देणाऱ्या 25 लेखांची मालिका देखील त्यांनी लिहिलेली आहे. कोणी लिहिली, परत क्वेश्चन. ठीक आहे, स्टेटमेंट वाईज. फ्रेंच राज्यक्रांतीची माहिती देणाऱ्या 25 लेखांची मालिका भाऊ महाजन यांनी. तसेच पाश्चात्यांच्या पोशाखाचे व चालीरीतींचे अनुकरण करू नये असं म्हटलं होतं. म्हणजे इथे जर पाहायला गेलं आगरकर आणि यांचं थोडंसं विरोध मत आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. पाश्चात्य विचारांचे किंवा कपडे, वेशभूषा काही असेल त्याचं अनुकरण करू नये असं त्यांनी प्रभाकर म्हणून वेळोवेळी आपली भूमिका मांडली. मात्र यांच्या विरुद्ध अगदी आपल्याला आगरकर दिसत आहेत, तर त्यांनी त्यांचं अनुकरण करायला काही हरकत नाही असं सांगितलेलं होतं. प्रभाकर हे महाराष्ट्रातील शहरी भागातच मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होते. हे देखील स्टेटमेंट असेल.
प्रभाकर हे शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होते. मग स्टेटमेंट काय असेल? चुकीचं. क्लिअर? पहा, मी प्रत्येक पॉइंटला तुम्हाला इथे सांगतो की क्वेश्चन कसा त्यावरती विचारला जाऊ शकतो, त्यानुसार आपल्याला ते लक्षात ठेवायचंय. रिव्हिजन करत असताना त्या भागाकडे अधिकचं लक्ष द्यायचंय, म्हणून आपलं जेणेकरून आपलं उत्तर चुकणार नाही. हे क्लिअर असू द्या, त्यामुळे तुम्हाला ते सोपं जाईल आणखीन ते रिवाइज करीत असताना. मग एक पॉइंट आणि क्वेश्चन कसं आहे ते पाहायचं आपल्याला. तसेच महत्वाचं एक लेख होता, त्याच तोच एकच लक्षात ठेवायचा आहे. ग्रेट ब्रिटन या देशाची राजनीती, ग्रेट ब्रिटन या देशाची राजनीती प्रभाकर मधून प्रसिद्ध लेख त्यांनी लिहिलेला आहे. कोणी? असं असेल स्टेटमेंट. ओके, संबंधित समाजसुधारक ओळखा. त्यामध्ये आपण पाहिलं मग अशी प्रभाकर मधून मोठ्या प्रमाणात लेखमाला जास्त फेमस कोणाची झाली होती? लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी शतपत्रे 100 पत्रे समाजाला उद्देशून लिहिली असल्या कारणाने, त्यामुळे आपल्याला ते नाव लक्षात राहू शकतं. परंतु ग्रेट ब्रिटन देशाची राजनीती स्वतः भाऊ महाजन यांनी आपल्या प्रभाकर मधून त्यांनी ते लेख लिहिलेला होता आणि तो महत्वाचा एकच लक्षात ठेवायचा आहे. तसेच धूमकेतू हे साप्ताहिक स्टार्ट केलं होतं. परत त्रैमासिक ज्ञानदर्शन हे त्यांनी स्टार्ट केलेलं आहे. धूमकेतू, ज्ञानदर्शन, प्रभाकर, संबंधित कोण? भाऊ महाजन, गोविंद विठ्ठल कुंटे. एवढंच. बस, चला नेक्स्ट वन. आता महत्वाचे समाजसुधारक पुढील त्यांच्याविषयीची माहिती घेऊया. महर्षी कर्वे. ओके, धोंडो केशव कर्वे 1858 ते 1962 हा त्यांचा कालावधी. थोडक्यात त्यांच्याविषयीची माहिती आणि यस नेहमीप्रमाणेच पीपीटीच्या स्वरूपात माहिती या ठिकाणी नोट करून घेऊ. एक महत्वाचे समाजसुधारक. तर मित्रांनो, या ठिकाणी कर्वे यांच्याबद्दल जाणून घेत असताना, इंट्रोडक्शन देत असताना तुम्हाला इतिहासामध्ये 2 घटनेचं, म्हणजे तुम्ही काही जणांनी जुने विद्यार्थी ऐकलेले असतील, नव्याने फक्त ऐकायचं आहे. आपण आणखी आधुनिक भारताच्या इतिहासाला स्टार्ट केला नाही, त्यावेळेस त्याचा उल्लेख होईलच. जर भारतामध्ये राज्यकारभाराची सुरुवात ब्रिटिशांनी ज्यावेळेस केली, ओके, प्रॉपर तो वेळेसचा टाइम म्हणून आपण, तर त्यामध्ये 2 लढायाला महत्वपूर्ण त्याचं वर्णन केलं जातं इतिहासामध्ये. एक प्लासीची लढाई, एक बक्सारची लढाई. कधी चुकून तुम्ही ऐकलं असेल, ओके, अभ्यासलं नसलं तरी बक्सार प्लासी माहिती असेल, किंवा जुने विद्यार्थी असतील तर त्यांनी नक्कीच ते वाचलेलं असणार आहे. तर त्याचा उल्लेख कसा केला जातो इतिहासामध्ये? प्लासीच्या लढाईने ब्रिटिशांनी भारतात पाया रोवला, तर बक्सारच्या लढाईनं पाया तो मजबूत केला. ओके, अशा पद्धतीचं स्टेटमेंट आपण इतिहासात वाचतो, अभ्यासतो. त्याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती सगळं आपण त्या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या वेळेस घेणारच आहोत. तिथे मी तेवढा भाग स्किप करतो. त्याचं उदाहरण इथे देण्याचं कारण म्हणजे पहा, इथे 2 समाजसुधारकांचं वर्णन मी त्याच घटनेशी संदर्भात थोडंसं करतो. म्हणजे कसं, तर म्हणजे आपण आपल्या पद्धतीने ते समजून घेण्यासाठी. तर सुरुवातीला प्राथमिक शिक्षणाचा पाया त्या ठिकाणी कोणी रोवला? तर महात्मा फुले असं म्हणू आपण. महात्मा फुलेंनी प्राथमिक शिक्षणाचा पाया या ठिकाणी रोवला, तर उच्च शिक्षणामुळे पाया तो मजबूत केला. कोणी? कर्वेंनी उच्च शिक्षणाच्या माध्यमातून पाया मजबूत केला, असं आपण या ठिकाणी उदाहरण देऊन त्या घटनेशी संदर्भ जोडून त्याचा उल्लेख करू शकतो. तर असे महर्षी कर्वे ज्यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं की जर तुम्हाला परमेश्वराची सेवा करायचीच असल्यास त्या ठिकाणी तुम्ही जर स्त्रियांच्या, महिलांच्या शिक्षणासाठी अविरतपणे जर काही काम केलं असेल, त्यांच्या शिक्षणाकरिता जे काही सुधारणावादी तुम्हाला भूमिका घेता आली असेल ते केलं म्हणजेच परमेश्वराची सेवा केल्याच्या बरोबर आहे. अशा प्रकारचं त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं. म्हणजे स्त्री शिक्षणासाठी केलेले कार्य म्हणजेच परमेश्वराची सेवा, असं स्टेटमेंट करणारे महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म 18 एप्रिल 1858 शिरोली, मुरुड शिरोली या ठिकाणी रत्नागिरी येथे त्यांचा झालेला होता. थोडक्यात त्यांच्याविषयी माहिती. एकूणच एक थोर समाजसुधारक म्हणू आपण. तर थोडक्यात त्यांच्याबद्दल, त्यांच्या कार्याचा त्यांच्या एकूणच कार्याचा या ठिकाणी आपण आढावा घेणार आहोत. तर शिक्षणाला अगदी अनन्यसाधारण महत्व देत त्यांनी देखील प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर सोमन गुरुजी जे आहेत, तर त्यांच्याकडनं त्यांनी निस्वार्थ भावनेने समाजसेवा, लोकसेवा करण्याची जी त्यांना प्रेरणा मिळाली होती, लोकसेवा करण्याची प्रेरणा, तर सोमन गुरुजी नावाची एक व्यक्ती होती, त्यांचे आदर्श गुरुजी, प्रेमळ गुरुजी, त्यांच्याकडनं ते प्रेरित होऊन पुढे आपलं समाजकार्याची दिशा ते ठरवलं, लोकसेवा वगैरे करण्याची. मात्र आयुष्याला खऱ्या अर्थाने कलाटणी देणारी घटना काय घडली असेल, थोडंसं शैक्षणिक पार्श्वभूमीची माहिती घेऊ, मग पुढे जाऊ. तर सर्वप्रथम त्यांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयातून गणित या विषयात आपली पदवी संपन्न केली. ओके, पहिल्यांदा ही पदवी संपन्न केल्याच्या नंतर पुणे या ठिकाणावर त्यांचं आपल्याला कार्य दिसून येतं. मुंबईतील एल्फिन्स्टन महाविद्यालयात गणित या विषयात त्यांनी पदवी संपादन केली. मात्र लक्षात घ्या पॉइंट, एल्फिन्स्टन महाविद्यालयात गणित विषय शिकवायला नव्हते. एल्फिन्स्टन महाविद्यालयात त्यांनी गणित या विषयात पदवी पूर्ण केली, BA चं शिक्षण पूर्ण केलं. तर महर्षी कर्वे यांनी
फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये, ज्याची स्थापना 1885 या वर्षी झाली होती. तर त्या महाविद्यालयात लोकमान्य टिळक हा गणित विषय शिकवायला होते सुरुवातीला. ज्यावेळेस त्यांचा म्हणजे राजकीय चळवळीमध्ये अधिकचा इंटरेस्ट असल्या कारणाने त्यांनी लोकमान्य टिळकांनी गणित या विषयाचा प्राध्यापक पदाचा राजीनामा दिला आणि पुढे मग गोपाळकृष्ण गोखले यांच्या शिफारशीनुसार महर्षी कर्वे 1890च्या पुढे म्हणजे 91 पासून पुढे 1914 पर्यंत जवळपास 20 वर्षाहून अधिक काळ आपल्याला या फर्ग्युसन महाविद्यालयात गणित विषय शिकवताना दिसतात. ओके, थोडक्यात शैक्षणिक पार्श्वभूमी. मग समाज सुधारणेकडे वळण्यासाठी आणखीन एक महत्वाची घटना आयुष्यात काय घडली म्हणजेच पहा, 1891 या वर्षी त्यांच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं होतं. म्हणजे राधाबाईंशी त्यांचा विवाह झाला होता. त्यानंतर 1891 या वर्षी राधाबाईंचं निधन होतं. निधन झाल्याच्या नंतर मात्र समाजाला एक दिशा की समाजाला काही उपदेश देत असताना ते फक्त उपदेश द्यायचे आणि आपण काही करायचं नाही, अशा प्रकारची भूमिका कर्वेंची नव्हती. लक्षात घ्या, ज्याप्रमाणे ते बोलायचे ते स्वतः देखील ते आत्मसात करायचे. नाही तर आपण आपल्या अवतीभोवती पाहतो, पहा अनेक राजकारणी पण पहा किंवा कोणत्याही व्यक्ती, म्हणजे राजकारणी टार्गेट म्हणून नाही, कोणालाही सांगायचं झालं की भाषणबाजी वगैरे फार मोठे बड्या वगैरे बऱ्याच गोष्टी सांगतात कोणी असो, आणि त्यानंतर स्वतः मात्र काहीच करायचं नाही, त्याच्यावरती काही पावलावर पाऊल द्यायचं चालायचं नाही, काही नाही. सांगायच्या भाषणामध्ये मात्र बऱ्याचशा गोष्टी आणि स्वतः मात्र काहीच नाही. त्या पद्धतीनं या ठिकाणी आपण कर्वेंच्या बाबतीत मात्र हे अगदी म्हणजे विरोध म्हणू आपण याला, या अशा गोष्टींना थोतांड अजिबात नाही. जे काही बोलायचं त्याप्रमाणे जे म्हणलं आपण मांडलेलं आहे ते मात्र प्रत्यक्ष आयुष्यात स्वतः देखील करायचे. ते त्याचंच उदाहरण म्हणजे पहा, 1891 राधाबाईंचं निधन होतं. बरोबर, पहिल्या पत्नीचं निधन झाल्याच्या नंतर पुनर्विवाहाला त्याने पाठिंबा दिला होता. विधवांच्या पुनर्विवाह त्यासाठी पाठिंबा देत असताना मग ठीक आहे, तुमचं लग्न झालेलं, आता तुमच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं, मग तुम्ही स्वतः लग्न करून पहा, मग बघू तुम्हाला कळतं काय ते शहाणपण आपण असं म्हणतो ना, एखाद्याने जर काही सुचवलं समजा, तर मग त्यांनी आपल्या म्हणण्याप्रमाणे ज्या वेळेस सुचवलं की विधवा पुनर्विवाह झालेच पाहिजेत, त्याप्रमाणेच पहिल्या पत्नीचं निधन झाल्याच्या नंतर इथून पुढे खऱ्या अर्थाने त्यांच्या आयुष्याला कलाटणी जी मिळाली ती म्हणजेच मित्रांनो 1893 या वर्षी. ओके, 1893 या वर्षी त्यांनी वधूबाई या विधवेशी पुनर्विवाह केलेला होता. हा विवाह मात्र एकूणच म्हणजे जर पाहायला गेलं त्यांच्या म्हणजे त्यांच्या आयुष्यात एक वादळ ठरलं होतं, मात्र ते समाज सुधारणेची एक महत्वाची एक चाहूल लागली असं म्हणू आपण. आणि 1893 ज्या वेळेस वधूबाई यांच्याशी त्यांनी विवाह केला, वधूबाई उर्फ आनंदीबाई असंही त्यांचं नाव आहे, उर्फ बाया कर्वे या नावाने देखील त्यांना ओळखलं जातं. त्यांच्याशी विवाह केल्याच्या नंतर, पुनर्विवाह केल्याच्या नंतर त्यांच्या अनेक अवतीभोवतीच्या लोकांनी तर मोठ्या प्रमाणात टीका केलीच, मात्र त्याचबरोबर त्यांचं जे गाव होतं मुरुड, येथील लोकांनी त्यांना वाळीत देखील टाकलं होतं, मुरुडच्या जनतेने. त्यानंतर मग पुढं 1893 ज्यावेळेस त्याची विवाह केला, मग त्यांनी ठरवलं की आता विधवा विवाहाला चालना मिळाली पाहिजे, अनेक विधवांचे लग्न झाले पाहिजेत, अगदी कमी वयामध्ये ते विधवा होत आहेत, त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा विवाह करून आपलं आयुष्य पुढे गेलं पाहिजे. याकरिता 1893 यावरती या साली 1893 या वर्षी त्यांनी विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना केली. हे महत्वाचं, यावरती क्वेश्चन परीक्षेला विचारून झालेले आहेत. विधवाच्या पुनर्विवाहाला चालना मिळावी, विधवाच्या विवाहाला चालना मिळावी यासाठी 1893 या वर्षी विधवा विवाहोत्तेजक मंडळाची त्यांनी स्थापना केलेली होती. ठीक आहे, पुढं अनेक म्हणजे ज्या बाल विधवा असतील तर त्यांच्या पुढे संगोपनासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी अविरतपणे काम करण्याचं त्यांनी एक म्हणजे शोधनुष्यच उचललं होतं असं म्हणू आपण. आणि या माध्यमातून या बालविधवांना राहण्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली होती. 1896 स्थापना आपल्याला दिसून येते, मात्र प्रत्यक्षात जे कार्य आहे या अनाथ बालिकाश्रमाचं 1899 या वर्षापासून पुढे सुरू होतं. ओके, 1899 हे वर्ष तुम्हाला काही स्थापनेचं वर्ष म्हणून काही ठिकाणी पाहायला मिळेल, मात्र मूळ स्थापना 96ची, 99 पासून मात्र त्याचं कार्य आपल्याला दिसून येतं. यावरती क्वेश्चन आहे, बारकाने ऐका, PYQ मध्ये क्वेश्चन आहे, तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. जे मी सिक्वेन्सली इयरली मेन्शन करतोय त्याला अनुसरून एक क्वेश्चन आहे. क्लिअर, व्यवस्थित ऐकायचं आहे, प्रश्नाचे उत्तर अगदी करेक्ट द्यायचे आहेत पुढं PYQच्या माध्यमातून. मग 1899च्या नंतर त्या ठिकाणी महिलांच्या शिक्षणासाठी अविरतपणे काम करण्याचा जो विडा त्यांनी उचललेला होता, याकरिताच त्यांनी 1907 या वर्षी महिला विद्यालयाची स्थापना केली होती. ओके, 1907 1907 या वर्षी महिला विद्यालय. पुढं मग तन मन धन हे अर्पण करून निस्वार्थ भावनेने, ओके, तन मन धन अर्पण करून निस्वार्थ भावनेने या ठिकाणी लोकसेवा करण्यासाठी, म्हणजे समाजसेवा, लोकांची सेवा करायची असेल, कुठल्याही फळाची अपेक्षा करायची नाही आणि तन मन पूर्ण अर्पण करायचं, अगदी अपेक्षा पुढून काहीतरी मला मिळेल या आशेनं नाही, लोकसेवा करायची आहे, समाजसेवा करायची आहे, कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता तन मन धन अर्पण करून निस्वार्थ भावनेने काम करणारे कार्यकर्ते निर्माण करण्यासाठी त्यांनी 1910 या वर्षी निष्काम कर्ममठाची स्थापना केली होती. ओके, निष्काम कर्ममठ कशासाठी, उद्देश आता समजून घेतलेला आहे, परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो अशा प्रकारेच पॉइंट.
तन मन धन अर्पण करून कार्यकर्ते निर्माण केले. त्याचा उद्देश काय नेमका, किंवा म्हणजे उद्देश मेन्शन केले तर कशाची स्थापना केली कर्वेंनी, तर निष्काम कर्ममठ हे लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढं एक सर्वात महत्वाचा कर्वेंच्या आयुष्यातील घटना आणि ज्यामुळे त्यांना एक अति महत्व आंतरराष्ट्रीय स्तरावर पण म्हणू आपण, राष्ट्रीय बरोबरच बाहेर देखील लोक नावाजले गेले, ते कर्वे नावाजले गेले, ती घटना म्हणजेच त्यांच्या आयुष्यातील पहिली महत्वाची तर महिला विद्यापीठाची. 1916 या वर्षी त्यांनी याआधी जपान वुमेन्स युनिव्हर्सिटी या नावाचं एक पुस्तक आहे, ओके, जपान वुमेन्स युनिव्हर्सिटी या नावाचं पुस्तक अभ्यासून त्याच्या प्रेरणा घेऊन त्या ठिकाणी 1916 मध्ये अशाच प्रकारचे एक विद्यापीठ आपल्या भारतात, आपल्या महाराष्ट्रात का असू नये याकरिता 1916 मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील, ओके, भारतातील पहिलं महिला विद्यापीठ स्थापन केलं होतं. पहिलं महिला विद्यापीठ, ज्या विद्यापीठाला एकूण 5 विद्यार्थिनी लाभल्या होत्या सुरुवातीला. आज जर पाहायला गेलं त्यावेळेस शिक्षणाची सुरुवात झाल्याच्या नंतर विद्यार्थी संख्या फार क्वचित असं दिसायची आपल्याला, मात्र आज ऍडमिशन एवढे फुल होत आहेत की आपल्याला वेटिंगला देखील दिसतात विद्यार्थी. आज त्याच महिला विद्यापीठामध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळत नाही म्हणून परत देखील जाणारे बरेच जण दिसतात, ओके. आणि सुरुवातीला मात्र विद्यार्थी संख्या किती, विद्यार्थिनी किती होत्या, महिला विद्यापीठाला फक्त केवळ 5 विद्यार्थिनी होत्या. या विद्यापीठाचं जे नामकरण आहे त्याबद्दल थोडीशी चर्चा करू. म्हणजे 1916 ज्यावेळेस महिला विद्यापीठाची स्थापना होते तर पुढं एक विठ्ठलदास ठाकरसी नावाचे व्यक्ती आहेत, त्यांनी या महिला विद्यापीठाला मोठ्या प्रमाणात देणगी दिलेली होती 15 लाख रुपयाची, ओके. 1920 16ला स्थापना, 1920ला या विठ्ठलदास ठाकरसी एका दानशूर व्यक्तींनी 15 लाख रुपयाची देणगी दिली आणि मग 1948-49च्या दरम्यान स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर आपल्याला या महिला विद्यापीठाचं नामकरण झाल्याचं दिसतं. आजचं जे आपण SNDT नावाचं जे विद्यापीठ पाहतो, ओके, आज पुण्यामध्ये SNDT आहे, मुंबईला SNDT विद्यापीठ जे आपण पाहतो, तर SNDT म्हणजेच काय, त्याचं फुल फॉर्म आहे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी, ओके. SNDT हे जे विठ्ठलदास ठाकरसी दानशूर व्यक्ती होते त्यांच्याच मातोश्रीचं नाव या विद्यापीठाला देण्यात आलेलं होतं, ओके. 1916 ची स्थापना, 1920ला या ठाकरसी नावाच्या, विठ्ठलदास ठाकरसी नावाच्या व्यक्तींनी 15 लाखाची आर्थिक मदत केली आणि या माध्यमातून पुढे त्यांच्याच मातोश्रीचं नाव श्रीमती नाथीबाई दामोदर दामोदर त्यानंतर ठाकरसी SNDT हे नाव देण्यात आलेलं होतं. यानंतर एक शैक्षणिक म्हणजे महत्वाचं कार्य म्हणून आपण या विद्यापीठाच्या माध्यमातून कर्वेंनी केलं, ज्याची प्रेरणा कशामुळे घेतली, जपान वुमेन्स युनिव्हर्सिटी, महिलांचं विद्यापीठ जपानमधील या पुस्तकाच्या अनुसरून त्याला हे विद्यापीठ स्थापना. मग या शिक्षणाचा ग्रामीण भागातही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात प्रसार झाला पाहिजे यासाठी त्यांनी 1936च्या दरम्यान आपल्याला दिसून येतं ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळाची स्थापना केलेली आहे, ओके. ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ कोणी स्थापन केलं, कर्वेंनी. कशासाठी, तर ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात शिक्षणाला चालना मिळावी या उद्देशानं. यानंतर कर्वे यांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी म्हणा किंवा जातीभेद दूर व्हावेत यासाठी समाज समता संघाची देखील स्थापना केली होती आणि त्याचा प्रसार करण्यासाठी एक मासिक स्टार्ट केलं, त्याचं नाव मानवी समता हे होतं. समाज समता संघाची स्थापना करून त्याच्या प्रसाराकरिता मानवी समता या नावाचं मासिक देखील कर्वेंनी स्टार्ट केलं. त्यांचं एकूणच हे कार्य पाहतो आपण समाज सुधारणेचं, याला अनुसरून मग काही विद्यापीठांनी त्यांना काही मानसन्मान देखील दिलेले आहेत. पहा, बनारस विद्यापीठ असेल, त्यानंतर पुणे विद्यापीठ, त्यानंतर SNDT विद्यापीठ, या 3 विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट इन लिटरेचर, साहित्यातील डॉक्टर म्हणून त्यांना नावाजलं गेलं होतं, ठीक आहे, डिलीट म्हणून किंवा डॉक्टरेट इन लिटरेचर 3 विद्यापीठ. तर एका विद्यापीठाने त्यांना LLD या पदवीने सन्मानित केलं, ते विद्यापीठ म्हणजेच मुंबई विद्यापीठ. मुंबई विद्यापीठानं डॉक्टरेट इन लॉ LLD या पदवीने त्यांचा सन्मान केला होता. क्लिअर, 3 विद्यापीठाने डिलीट आणि 1 विद्यापीठाने LLD डॉक्टरेट इन लॉ, ठीक आहे. आणि याचबरोबर त्यांना मग 2 महत्वाचे पुरस्कार देखील मिळाले, ते म्हणजेच पद्मविभूषण यांनी त्यांना सन्मानित केलं आणि भारतरत्न, ओके. 1958 म्हणजे त्यांचे 100 वर्ष पूर्ण झाले म्हणून आपण. 1858ला जन्म आणि 1958 या वर्षी त्यांना भारताचा सर्वोच्च असा पुरस्कार जो आहे भारतरत्न यांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे, ओके. तर थोडक्यात पुरस्काराबद्दलची माहिती. यानंतर मग सहकाराला चालना मिळण्याकरिता सहकार उद्योजक मंडळ, शिक्षणाला चालना मिळावी यासाठी शिक्षण उद्योजक मंडळ, व्यापाराला चालना मिळावी यासाठी व्यापार उद्योजक मंडळ याची स्थापना महर्षी कर्वे यांनी केली होती. क्लिअर. यानंतर नेक्स्ट वन, त्यांच्या जीवनावर आधारित म्हणजे त्यांचं निधन 62ला झालं. पुढं वसंत कानेटकर प्रसिद्ध नाटककार होते, त्यांचं नाव आपण ऐकलं असेल, इतिहासामध्ये बरेच ठिकाणी त्यांनी अनेक नाटकांचं लिखाण केलेलं. वसंत कानेटकर यांनी या समाज सुधारकाच्या जीवनावर आधारित एक नाटक लिहिलं होतं 1972 1972 या वर्षी.
ते नाटक म्हणजेच हिमालयाची सावली. ओके, कोणाच्या जीवनावर आधारित आहे हे लक्षात ठेवायचं आपल्याला. हिमालयाची सावली हे नाटक वसंत कानेटकर यांनी महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या जीवनावरती ते लिखाण केलं होतं. कर्वे यांनी आत्मचरित्र देखील त्यांनी लिहिलेलं आहे. त्याचं दोन प्रकारे लक्षात ठेवायचे. सर्वप्रथम 1928 मध्ये मराठीत त्यांनी लिहिलं होतं आत्मवृत्त या नावाने. क्लिअर, आत्मवृत्त पहिलं, आणि त्याचंच ट्रान्सलेट केलं आणि 1936 या वर्षी लुकिंग बॅक या नावाने ते प्रकाशित करण्यात आलेलं आहे. लुकिंग बॅक कोणाचं आत्मचरित्र? महर्षी कर्वे यांचं. ओके, लक्षात आहे? बरोबर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आत्मचरित्राचं नाव सांगू शकता? आपले झालेले नाहीत, परंतु असाच उल्लेख. काही ठिकाणी तुम्हाला आत्मचरित्रांची नावे दिलीत एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला त्या समाजसुधारक असतील, ओळखा. मग सांगू शकतो तुमच्यापैकी कोणी? माहितीये, वाचलंय आंबेडकरांच्या बद्दल? आपल्याला घ्यायचे समाजसुधारक पुढं. थोर समाजसुधारक, एक महान व्यक्तिमत्व म्हणून आपण. माझा क्वेश्चन फक्त असा होता, ते असं एका बाजूला आलं समजा आत्मचरित्राचे नावे आणि दुसऱ्या बाजूला समाजसुधारक, त्यामुळे जस्ट विचारलं. तुम्हाला माहिती आहे, सांगू शकता? जुने विद्यार्थी स्पेशली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक ग्रंथांचं लिखाण केलेलं होतं, त्यांच्या आत्मचरित्राचं नाव. आता आपण लुकिंग बॅक इंग्रजीत जे आहे तर ते पाहिलं. कोणाशी? महर्षी कर्वे यांच्याशी संबंधित. यस, कोणाला माहिती आहे? ऑनलाईन विद्यार्थी आतापर्यंत आपण जे माहिती ऐकली तुम्ही व्यवस्थित? हे सांगू शकता कोणी? रोहिणी, आशिष, चंद्रमणी, स्वप्नील, नंदिनी, बोला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आत्मचरित्राचं नाव. थोडंसं वेट करतो, नंतर लगेच मी उत्तर मेन्शन करतो. आठवतो योगेश? नाही, तो नाही. येस, व्हेरी गुड. स्वप्नील यांचं पहिलं आन्सर आलेलं आहे. स्वप्नील जाधव, राईट. बऱ्याचदा वाटतं आपल्याला बुद्ध अँड हिज धम्म, परंतु बुद्ध अँड हिज धम्म त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर ते प्रकाशित झालेलं आहे. मात्र वेटिंग फॉर विजा, ओके, वेटिंग फॉर विजा हे त्यांचं आत्मचरित्र म्हणजेच ऑटोबायोग्राफी आहे. लक्षात ठेवा, पुढे येईलच ते. चालेल. तर मग अशा प्रकारे महर्षी कर्वे यांच्या एकूणच कार्याचा आढावा पुन्हा एकदा आपण घेऊ. ठराविकपणे काही पॉइंट्स किंवा त्यात काही आणखी व्यक्तींची नावे आले तर ते आपल्याला लक्षात ठेवायच्या, कशा पद्धतीने किंवा क्वेश्चन वगैरे कसे असतील याला अनुसरून आपण पुढील भाग कंटिन्यू करू, म्हणजे त्यांच्याविषयीचाच. ठीक आहे, चलो. तर महर्षी धोंडो केशव कर्वे, थोर समाजसुधारक, 18 एप्रिल 1858 कुठे? मुरुड, शिरवली या ठिकाणी त्यांचा जन्म, जिल्हा रत्नागिरी. प्राथमिक शिक्षण मुरुड या ठिकाणीच पूर्ण, आणि मुरुड येथीलच सोमन गुरुजी होते, त्यांचं नाव लक्षात ठेवा. कोणाकडनं? निस्वार्थीपणा व लोकसेवेची प्रेरणा कोणी घेतली, कोणाकडनं हे लक्षात ठेवायचं आपल्याला स्टेटमेंट मध्ये आलं तर सोमन गुरुजींकडनं कर्वे यांनी निस्वार्थीपणाची आणि लोकसेवेची प्रथम प्रेरणा त्यांना मिळालेली होती. स्त्री शिक्षण व स्त्री स्वातंत्र्याचा उद्गाता, विधवा विवाहाचा पुरस्कर्ता व उक्ती आणि कृती यामध्ये एक वाक्यता साधणारा ऋषितुल्य समाजसुधारक म्हणून महर्षी धोंडो केशव कर्वे उर्फ अण्णा यांना भारतीय समाज सुधारणा चळवळीत मानाचे स्थान आहे. एवढं सर्व इंट्रोडक्शन केल्याच्या नंतर क्वेश्चन देखील असू शकतो. आणि उक्तीप्रमाणे कृती आपण हे पाहिलेलं आहे. म्हणजे विधवा विवाहाला चालना मिळावी, विधवा विवाह केले पाहिजेत ते सांगण्यापेक्षा स्वतः त्यांनी विधवेशी विवाह केलेला होता. क्लिअर? 1893 ला वधुबाई यांच्याशी आपण मगाशी पॉईंट तो घेतलेला होता. समाजसुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे, ओके, यांना महत्वाचं स्थान आहे. कर्वे म्हणतात, स्त्री शिक्षणासाठी केलेले विचार उच्चार हीच परमेश्वराची किंवा ईश्वराची केलेली प्रार्थना. ओके, ठीक आहे. देवाची प्रार्थना करत असेल त्यांच्या भाषेत सांगायचं म्हणजे थोडक्यात तुम्ही स्त्री शिक्षणासाठी काहीतरी करा हे त्यांचं म्हणणं. म्हणजे ते ऑटोमॅटिकली देवाची प्रार्थना केल्याच्या बरोबरीचं आहे. इयत्ता 6वीची परीक्षा सातारा येथे देण्यासाठी कर्वे मुरुड ते सातारा हे 125 मैलांचं अंतर कुंभारले घाटातून 3 दिवस पायी चालून गेलेले होते. ओके, हे एक महत्वाचं असेल. शिक्षणासाठी एवढं गांभीर्याने कोणी घेतल्याचं आपल्याला दिसत नाही अलीकडे तर पाहायला गेलं. ठीक आहे, दूर आहे, गाडी नसेल. बरेच विद्यार्थी आता म्हणतात गाडी आहे, कॉलेज जायचं, एखाद्या वेळेस गाडी नसेल, पंक्चर झाले असेल, ठीक आहे आज गाडी नाही, जाऊ दे, आज काय एवढं कॉलेज जायचं, नंतर जाऊ आपण नेक्स्ट डेला, असं. ओके, अशा प्रकारचं आपण आपल्याकडे पाहतो. परंतु इथे पहा, 3 दिवस ते चालत गेले होते 6वीची परीक्षा देण्याकरिता. 1873 या वर्षी राधाबाईंशी त्यांचा विवाह झालेला होता 1873 मध्ये. पुढे मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण 1880. महाविद्यालयीन शिक्षणासाठी कर्वे प्रथम विल्सन कॉलेजात, त्यानंतर एल्फिन्स्टन कॉलेजात देखील गेले. एल्फिन्स्टन महाविद्यालयातच 1884 या वर्षी त्यांनी गणित या विषयात BA ची पदवी त्यांनी मिळवलेली होती. ओके, पदवी मिळवली मुंबईला, मात्र गणित या विषयात अध्यापन कुठे केलं?
फर्ग्युसन महाविद्यालयात. क्लिअर, हे देखील महत्वाचं. काही काळ मुंबईतील मुलींच्या विद्यालयात त्यांनी गणित शिक्षक म्हणून काम केलेलं आहे. मुंबईमध्ये कुठल्या तरी शाळेत काम केलं असं समजू आपण, परंतु एल्फिन्स्टन महाविद्यालयात नाही, हे लक्षात घ्या. महाविद्यालयात नाही. लोकमान्य टिळक फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणित हा विषय शिकवायचे, गणिताचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलं होतं. राष्ट्रीय चळवळीत पूर्ण वेळ काम करण्यासाठी टिळकांनी या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे गोपाळकृष्ण गोखले कर्वे यांना टिळकांच्या जागी नियुक्त केलेलं होतं. 1891 ते 14 म्हणजे 1916 विद्यापीठाची स्थापना होते, त्याच्या 1-2 वर्ष आधी म्हणून आपण 14 पर्यंत ते कर्वे पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये फर्ग्युसन महाविद्यालयात गणिताचं प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. मग राधाबाईंचं निधन 91 आणि 93 गोदूबाई यांच्याशी त्यांचा पुनर्विवाह झाल्याचं आपल्याला दिसून येतं. गोदूबाई यांचं माझे पुराण नावाचं एक आत्मचरित्र आहे, पहा, हे देखील नोट करू शकता. माझे पुराण हे गोदूबाईंचं आत्मचरित्र आहे. त्यांच्याशी रिलेटेड असल्यामुळे आता कर्वे यांच्याशी आपल्याला हे विचारलं जाऊ शकतं, गोदूबाईंच्या आत्मचरित्राचं नाव चुकून आलंच तर कोणाशी रिलेटेड आहे, त्यांच्याशी. माझे पुराण, गोदूबाई ह्या पंडिता रमाबाई शारदा सदनमधील विधवा परित्यक्त्या आणि बाळकृष्ण जोशी यांची कन्या होत्या. गोदूबाईंना आनंदीबाई या नावाने देखील ओळखलं जायचं, बाया कर्वे देखील, ओके, या नावाने देखील त्यांना ओळखलं जात होतं. बेसिक माहिती सर्वप्रथम. यानंतर महत्वाचा पॉइंट असेल, गोदूबाई या विधवेशी विवाह केल्याने त्यांच्या गावातील जनतेने त्यांना वाईट टाकलं होतं. आणि सर्वात महत्वाचं, लग्नपत्रिकेवरती कर्वेंच्या म्हणजे सर्वांनी आजूबाजूच्या व्यक्तींनी त्यांच्यावरती बहिष्कार टाकला होता. मात्र काही व्यक्ती होते, त्यामध्ये भांडारकर असतील, रानडे असतील, न्यायमूर्ती रानडे, या व्यक्तींनी मात्र त्यांना सहकार्य केलेलं होतं, त्यांच्या पाठिंबा त्यांना दिला होता. आणि त्यांच्या पुनर्विवाहास पाठिंबा देताना एक समाजसुधारक होते ज्यांनी त्यांच्या लग्नपत्रिकेवरती साईन केलेली होती, ते म्हणजेच गोपाळ गणेश आगरकर. ओके, आगरकरांनी कर्वेच्या पुनर्विवाहाला पाठिंबा देताना त्यांच्या लग्नपत्रिकेवरती स्वाक्षरी केलेली. हे कोण समाजसुधारक ते विचारलं जाऊ शकतं, ते लक्षात ठेवायचं. पुढे मग कर्वे यांनी स्थापन केलेल्या विविध संस्था. विधवा विवाहोत्तेजक मंडळ 1893 सर्वप्रथम या संस्थेमार्फत पुनर्विवाहाचे कुटुंब मेळावे भरविण्यास कर्वेंनी प्राधान्य दिलं होतं. विधवा विवाहाला चालना मिळावी यासाठी याची स्थापना. मग पुढं अनाथ बालिकाश्रम, स्पेशली म्हणजे पाहायला गेलं तर बालविधवांसाठी ते होतं. 1 जानेवारी 1899 पासून स्त्रियांसाठी अनाथ बालिकाश्रमाचे कार्य सुरू. मोस्टली तुम्ही जर काही ठिकाणी पाहिलं तर 1896 स्थापनेचं आपल्याला हे वर्ष दिसतं, मात्र आपण इथे मेन्शन केलेलं आहे कार्य करणारं वर्ष. ओके, 1899 पासून त्याची कार्य करण्याची सुरुवात झाली आणि 1 जानेवारी 1899 म्हणून आपण विधवा स्त्रियांसाठी अनाथ बालिकाश्रमाचे कार्य सुरू. स्थापना 96. पहिल्यांदा हे अनाथ बालिकाश्रम जी आहे तर ती पुण्यातील सदाशिव पेठेत गोरेंच्या वाड्यात स्थापन करण्यात आली होती. पुण्यात प्लेगची साथ असल्याने ही संस्था 1900 साली पुण्याजवळील हिंगणे, ओके, या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेली आहे. हिंगणे हे रावबहादूर गणेश गोखले यांनी या संस्थेसाठी आपली 6 एकर जमीन व 750 रुपये त्या ठिकाणी दिलेले होते, मदत केली असं म्हणून आपण. रावबहादूर गणेश गोखले यांनी या संस्थेसाठी आपली 6 एकर जमीन आणि 750 रुपये दिलेले. अनाथ बालिकाश्रम संस्थेस दामोदर पंत फाटक व श्रीमती यशोदाबाई फाटक या दाम्पत्यांनी सहकार्य केलं होतं. ठीक आहे, सहकार्य केलेल्या व्यक्तींची नावे फक्त. 7 मध्ये हिंगणे येथे महिला, पुढे आता नेक्स्ट 1907 या वर्षी हिंगणे येथे महिला विद्यालयाची स्थापना. पुढे मात्र या हिंगणे गावात सर्व त्यांचं कार्य आपल्याला दिसतं, जे आज एक पार्ट जो आहे तो भाग तुम्ही पुण्यामध्ये जर राहत असाल तर कर्वेनगर या नावाने जे ओळखलं जातं ते हिंगणे गाव होतं मोठं. त्या ठिकाणी काही भाग जो आहे अलीकडचा आता राजाराम पूल जो पाहतो आपण आणि त्याच्या उजव्या बाजूचा भाग किंवा कर्वे रोडवरनं सरळ जर गेल्याच्या नंतर कर्वे पुतळ्याच्या नंतर पुढील जो भाग दिसतो आपल्याला कोथरूडच्या पुढील तर कर्वेनगर, तर त्या ठिकाणी त्यांचं कार्य आपल्याला दिसतं. ते त्यांच्याच नावाने ओळखलं जातं. ते अनेक शैक्षणिक संस्था म्हणजे आता जर पाहायला गेलं महिला आश्रम, महिला मुलींचं शाळा आहे, सिद्धिविनायक कॉलेज देखील आहे आता लेटेस्ट मध्ये, तसेच कमिन्स महाविद्यालय मुलींचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे. ओके, तो परिसर जो आहे तो पूर्ण कर्वे यांच्या नावानेच ओळखला जातो, कर्वेनगर. त्यांची मेहुणी पार्वतीबाई आठवले या महिला विद्यालयाच्या पहिल्या विद्यार्थिनी. तर 1919 या वर्षी महिला विद्यालयाचे रूपांतर पुढे हिंगणे स्त्री शिक्षण संस्था यामध्ये झालेलं आहे. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था म्हणून आता ओळखलं जातं.
स्त्रियांना मातृभाषा व इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून शिक्षण देण्यात यावं असं त्यांचं मत होतं. पुढं निष्काम कर्ममठ, समाजसेवा हा आमचा देव व सेवेच्या उपयुक्तविषयी खात्री ही आमची श्रद्धा, त्याचं ब्रीदवाक्य. आणि उद्देश काय या निष्काम कर्ममठासाठी स्थापनेचा, लोकसेवेसाठी निष्काम बुद्धीने तन मन धन अर्पण करणारे कार्यकर्ते निर्माण करणे, हा याच्या स्थापनेमागील 1910 ला स्थापना निष्काम कर्ममठाची स्थापना त्यांनी केलेली होती. हे पॉईंट वाचून घेतलं तर चालेल, नंतर परत आपण ते थोडंसं मगाशी पाहिलंय मग मी ते फास्ट जातो, ठीक आहे ना, चालेल, ओके. 1916 या वर्षी 3 जून 1916 या वर्षी महिला विद्यापीठाची स्थापना. तर महाराष्ट्रातीलच नव्हे तर ते भारतातील पहिलं महिला विद्यापीठ, त्यात केवळ पहिल्यांदा जर पाहायला गेलं तर किती 5 विद्यार्थिनी होत्या. या स्थापनेमागे जपानमधील महिला विद्यापीठाची प्रेरणा होती. जपान वुमेन्स युनिव्हर्सिटी या नावाचं विद्यापीठ होतं. त्यातून प्रेरित होऊन कर्वे यांनी 1916 मध्ये महिला विद्यापीठ असं त्यांनी स्थापन केलं. महिला विद्यापीठाचे बोधवाक्य संस्कृता स्त्री पराशक्ती हे होतं. मग पुढं ग्रामीण भागात शिक्षणाला चालना मिळावी यासाठी ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ स्थापन केलं. तर 44 या वर्षी समाज समता संघ त्यांनी स्थापन केलेला आहे. ओके, समता संघाची म्हणजे उद्दिष्ट समता संघ त्यांनी स्थापन केलं. जातीभेद व अस्पृश्यता निर्मूलन करून समता प्रस्थापित करणे त्याचं उद्दिष्ट होतं. आणि याचाच प्रसार व्हावा यासाठी जुलै 1947 मध्ये मानवी समता या नावाचं मासिक देखील स्टार्ट केलं. कोणी, परत क्वेश्चन असेल, मानवी समता हे मासिक कोणी सुरू केलेलं आहे? तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी. पुढे मग त्यांच्या कार्याचा गौरव यामध्ये पहा, डिलीट विद्यापीठ बनारस विद्यापीठाने 1942 मध्ये डॉक्टरेट इन लिटरेचरने सन्मानित केलं. पुढे पुणे विद्यापीठाने 51 मध्ये डिलीट पदवी दिली. तसेच SNDT या विद्यापीठाने 1954 मध्ये त्यांना डिलीट पदवीने सन्मानित केलेलं आहे. इथपर्यंत डॉक्टरेट इन लिटरेचर. तर पुढं LLD डॉक्टरेट इन लॉ मुंबई विद्यापीठाने 57 साली त्यांना LLD हे सर्वोच्च पदवी देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे. बनारस पुणे SNDT, रिपीट करतो, बनारस पुणे SNDT हे 3 विद्यापीठ आहेत ज्यांनी डॉक्टरेट इन लिटरेचर. मुंबई विद्यापीठाने मात्र LLD डॉक्टरेट इन लॉ या पदवीने त्यांना सन्मानित केलेला आहे. पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीने महर्षी कर्वे यांना आजीवन सदस्यत्व बहाल केलेलं होतं. ओके, आणि त्यांच्या 71व्या वाढदिनी पुणे मनपानं आता जे आपण कर्वे रस्ता जे पाहतो तर त्यांचं नाव या रस्त्याला दिलेलं आहे. तसेच मुंबईतील क्वीन्स रोडला देखील त्या रस्त्याचं नामकरण महर्षी कर्वे रस्ता असं केलेलं आहे. ओके, कर्वे रोड दोन्ही ठिकाणी मुंबई देखील आणि पुणे येथे. मग अशी उल्लेख केला होता त्याचा व्यापार उद्योजक मंडळ, व्यापार उद्योजक सहकारी मंडळ, शिक्षण उद्योजक मंडळ, मुरुड फंड याची स्थापना कर्वे यांनी केलेली आहे. 15 मध्ये पुणे येथील राष्ट्रीय सामाजिक परिषदेचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं. तर 72 या वर्षी वसंत कानेटकर, कोणत्या लेखकांनी? वसंत कानेटकर. कोणावरती? महर्षी कर्वे यांच्या जीवनावरती. कधी? 1972 ला. कोणतं नाटक? हिमालयाची सावली हे नाटक लिहिलेलं आहे. त्यांच्या जीवनावरती प्रभाव टाकणारे व्यक्ती पंडिता रमाबाई ईश्वरचंद्र विद्यासागर आणि रॉबर्ट स्पेन्सर हे व्यक्ती होते. 9 नोव्हेंबर 1962 वयाच्या 105व्या वर्षी कर्वे यांचं निधन. क्लिअर? तर महत्वाचे पॉइंट्स माहिती याला अनुसरून काही क्वेश्चन पाहायला मिळतील आपल्याला परीक्षेत त्यांच्याविषयी महत्वाचे समाजसुधारक. तर आजच्या भागात आगरकर थोडंसं आधी पाहिलं होतं, आजही म्हणू आपण अर्ध्या आगरकरांच्या विषयीची माहिती. त्यानंतर जांभेकर, तरखडकर, भाऊ महाजन आणि महर्षी धोंडो केशव कर्वे महत्वाचे समाजसुधारक या ठिकाणी आपण घेतलेले आहेत. यानंतर लगेच आपण स्टार्ट करू. काही क्वेश्चन असतील तर विचारत झाला या दरम्यान. आता यांच्या विषयीचे काही PYQ आपल्याला पाहायचे, जे 15-20 मिनिटाचा कालावधी शिल्लक आहे आपल्याकडे, त्या दरम्यान आपण त्याचा अनालिसिस पाहूया कशा प्रकारे. आता तुम्ही जी माहिती घेतली ऐकलेली आहे त्याला अनुसरून जे काही क्वेश्चन विचारले गेलेले आहेत ते आपण थोडक्यात पाहूया. आता क्लिअर? चलो, उत्तर द्यायचे सर्वांनी या प्रश्नांची. ओके, जे लाईव्ह आहेत ते सर्वांनीच PYQ जे आहेत तुम्ही अभ्यासलेले असतील तरी पुन्हा एकदा द्या आन्सर, जेवढा आपला सराव होईल. आता आपण जे समाजसुधारक पाहिलेत त्यांच्यावरच हे क्वेश्चन आहेत. 10 ते 12 क्वेश्चन, 11 आहेत मे बी. चालेल. सो लगेच वेळ न दवडता आपण क्वेश्चनकडे होऊ. पहिला प्रश्न, ग्रुप कंबाईन ग्रुप B आणि C मध्ये क्वेश्चन हा विचारला गेला होता.
2022. मी बाजूला होतो म्हणजे क्वेश्चन रीड करा आणि सर्वांनी पटापट कमेंटद्वारे आन्सर करा. फक्त आन्सर क्रमांक मेन्शन करा. ABCD वगैरे असलं नाही काय केलं तरी चालेल, डायरेक्ट आन्सर क्रमांक मेन्शन करा. प्रश्न आहे, गोपाळ गणेश आगरकरांशी पुढील पैकी कोणती वृत्तपत्रे संबंधित होती? पहा आलंच लगेच क्वेश्चन, आपण त्या टाईपमध्ये घेतला होता. वरील पैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहेत? तर काय आहेत वृत्तपत्र? केसरी व मराठा, वराड समाचार, सुधारक, स्वराज्य. पर्याय क्रमांक 1 A आणि C, पर्याय क्रमांक 2 ABC, पर्याय क्रमांक 3 B आणि D, पर्याय क्रमांक 4 BCD. व्यवस्थित पहा. हा, आपण एक क्वेश्चन घेतला होता आणि मी तुम्हाला थोडासा एक डिफरन्स फरक केला होता, पण तुम्ही तसंच उत्तर न देता इथे थोडंसं वेगळ्या पद्धतीने पाहायचंय पर्यायाच्या माध्यमातून. स्वराज्य ऐकलंय का तुम्ही? स्वराज्याचा कुठे उल्लेख केलाय आपण? तुम्ही BCD कसं काय म्हणू शकता? तुम्हाला एक हिंट आता, योगेश बघा, ट्राय करा. येस, ऑनलाईन विद्यार्थ्यांनी उत्तर द्यायचे. सांगा उत्तर काय असेल. आपण मगाशी लेक्चर पाहिलंय, जे विद्यार्थी सुरुवातीपासून लेक्चर अटेंड केलाय त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. फक्त पर्याय क्रमांक मेन्शन करा. तुम्हाला एक हिंट आता, स्वराज्य कट झाला बरोबर. मग आता पहा पर्यायामध्ये काय आहे, त्यानुसार तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. तुम्ही याच्यात कन्फ्युजन झालं तसं वाटतंय मला, मराठा टिळक असल्यामुळं, परंतु केसरी सहित मराठा जोडला गेलेला आहे, म्हणजे संबंधित आहेत, लक्षात घ्या. आलं का आता? मग प्रश्न असाही असेल, मी तुम्हाला त्याच्यावर जास्तच क्लिअरिफिकेशन म्हणजे क्लिअर करीत असताना डाऊट जो होता तो दूर करण्याचा प्रयत्न केला होता. अगदी डिवाइड करून विचारलंच तर मराठाशी संबंधित होते नाही, पण केसरी मराठा एकत्र केलेला आहे. किंवा पर्यायामध्ये पण तुम्हाला तसं दिसतंय का? समजा जर तुम्ही हा पर्याय उघडला, मग B आणि C पर्यायामध्ये तुम्हाला कुठे आहे का? नाही. BC पर्याय दिसतोय का? जर तुम्हाला डाऊट आला म्हणजे उत्तर कसं द्यायचं पहा. आलं का लक्षात? स्वराज्य तर नाहीच आहे, ऐकलंय आपण. मराठामध्ये थोडं कन्फ्युज झाला असेल कारण टिळकांशी संबंधित होतं. बरं ठीक आहे, म्हणजे तुमचं की बाबा हे पण नाहीये, हे तर नाहीच आहे स्वराज्य. मग BC पहा, BC पर्यायामध्ये कुठे आहे का? नाही. मग आता काय असू शकतं? ABC सरळ सरळ. ठीक आहे, असंही उत्तर देण्यासाठी रेडी राहायचं आपल्याला या पद्धतीनं. क्लिअर? म्हणजे आणखी ते सोपं होऊन जाणार आहे. स्वराज्य माहित नाही हे तर क्लिअरच आहे आपल्याला. येस, ऑनलाईन रोहिणी जाधव BABCS, रोहिणी जाधव यांचं उत्तर बरोबर. पर्याय क्रमांक फक्त मेन्शन करायचं. आलं का लक्षात आता? क्लिअर? मी थोडंसं आणखीन डिवाइड करून तुम्हाला ते एक्सप्लेन केलं होतं. स्वराज्याचा आपण उल्लेख केलाय का? नाही, स्वराज्याचा उल्लेख केलेला नाही. केसरी व मराठा, यस, ठीक आहे. तुम्हाला इथे मराठामुळे बऱ्याच जणांना कन्फ्युजन झाला असेल, परंतु जर मग हे उत्तर तुम्ही नाही म्हणलात, त्यांना अपेक्षित काय असेल? B आणि C तर आहेच आहे. वराड समाचारमध्ये लिखाण केलं होतं सुधारक आगरकरांनी स्टार्ट केलेलं आहे. हे दोन आहे. मग BC कुठं सापडतंय का? नाहीये. मराठा जरी नसलं म्हणजे इंग्रजीत न यायचं, टिळक हे लिखाण करायचे, परंतु केसरीशी आहे ना, केसरी व मराठा असं जोडून दिलंय त्यांनी, बरोबर, म्हणजे आहेत संबंधित. B वराड समाचार, सुधारक आहे. तर ABC पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर. क्लिअर? चलो, चला यानंतर लगेच नेक्स्ट क्वेश्चन. GS मिल व H स्पेन्सर म्हणजे जॉन स्टुअर्ट मिल, हर्बर्ट स्पेन्सर यांच्या लिखाणाने प्रभावित झालेले समाज सुधारक ओळखा. ASO 2012, असिस्टंट सेक्शन ऑफिसर. स्वप्नील बरोबर होतं. मग अशी उत्तर तुमचे सेकंड ABC आन्सर. आता सेकंड क्वेश्चन आपला, महात्मा फुले, कर्वे, आगरकर, रानडे. आणि उत्तर द्यायला आणखी तुम्हाला सोपं. रानडे यांच्याबद्दलची माहिती आपण घेतोय का? नाही. आजच्या भागात फुले अभ्यासलेत का? नाही. मग आता कर्वे आणि आगरकर, सिंपल. आजच्या याच्यावरती PYQ आहेत समजा हे. येस, आगरकर बरोबर. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असेल गोपाळ गणेश आगरकर. कर्वे यांच्यावरती फक्त आता ऐकलं आपण स्पेन्सरच. इथे दोन्ही आहेत, जॉन स्टुअर्ट मिल, हर्बर्ट स्पेन्सर या दोन्ही. आता परीक्षेत पहा, हर्बर्ट स्पेन्सर असं नाव आपण वाचून लक्षात ठेवतो, ते तसं न देता JS मिल, H स्पेन्सर. H स्पेन्सर आणखीन कोण वेगळं आहे काय असं वाटतंय. फक्त प्रश्न असाच आहेत, नुसतं फक्त लोकल स्थिर व्यवस्थित ठेवून लक्ष देऊन आपल्याला बारकाईनं पाहायचंय, बाकी काय नाही याच्यामध्ये वेगळं.
क्लिअर, कुठेही मार्क जात नाहीत आपल्या या विषयामध्ये, फक्त थोडंसं प्रोसेस ऑफ माइंड आणि काय विचारले समजून घेऊन उत्तर द्यायचे. नेक्स्ट वन, पुढील क्वेश्चन कडे वळू. ऑनलाईन विद्यार्थ्याने पटापट आन्सर द्या, बरेच जण लाईव्ह आहेत मात्र उत्तर एक दोघं जणच देत आहेत. तुम्ही ऐकले, सेशन अटेंड केलंय, बिंदास उत्तरे मेन्शन करा. मी आधी सांगितलेलं आहे निगेटिव्ह मार्क्स स्ट्रीम नाही इथे, त्यामुळे उत्तरे चुकू द्या, काही हरकत नाही, पण सर्वांनी उत्तर द्या. क्लिअर. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, तिसरा प्रश्न, गोपाळ गणेश आगरकरांचा कशावर विश्वास नव्हता व म्हणून त्यांनी त्या विरोधात कार्य केले. आता पहा, इथे मी तुम्हाला काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलेला होता. ठीक आहे, तुम्ही थोडंसं इथे देखील तुम्हाला डोकं लावायचं आहे. आपण उल्लेख केलेला आहे, सांगा काय असेल. चला ऑनलाईन पण सांगा. पुनर्जन्मावरती विश्वास त्यांचा नव्हता हे देखील आहे, कारण आपण प्रेत क्रिया प्रेत संस्कारमध्ये पुनर्जन्माचा उल्लेख जरी नसला तर त्याला विरोध त्यांचा होता. जाती व्यवस्थेला विरोध होता, कारण आपण पाहिलं ते ब्राह्मणांचे म्युन्सिपल हौद आणि ब्राह्मणांवर गदा आर्टिकल सांगत असताना त्याचे आपण अस्पृश्यता निर्मूलन, जातीभेदाला विरोध, ओके, ते लक्षात ठेवा. त्या पद्धतीनं बालविवाहाला त्यांनी विरोध केला, आपण तुम्हाला सांगितलेलं आहे, बरोबर. बालविवाहाला विरोध त्यांनी केलेला होता, मेन्शन केलं होतं, त्याला विरोध केला होता, ते देखील आहे. आणि अस्पृश्यता निर्मूलन, पुन्हा एकदा तेच, अस्पृश्यता निर्मूलन म्हणजे ब्राह्मणां म्हणजे म्युन्सिपल हौद ते ब्राह्मणांवर जो आर्टिकल होता त्या टाईपचा, तिथे त्यांनी अस्पृश्यता, जाती व्यवस्था या दोन्हीलाही त्यांनी त्या ठिकाणी विरोध केलेला होता. सो पर्याय क्रमांक सर्वच आहे 4 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असेल. क्लिअर. पर्याय क्रमांक 4 सर्वांनाच त्यांनी विरोध केलेला होता. पुढे मग खालील विवरणावरनं व्यक्ती ओळखायचे लेटेस्ट अलीकडचा क्वेश्चन, काही थोडेसे जुने काही आताचे घेतलेले आहेत मिक्स असा स्वरूपात. तर कंबाईन ग्रुप बी अँड सी, ग्रुप सी सॉरी, फक्त ग्रुप सी च्या 2022च्या परीक्षेतील हा क्वेश्चन आहे. ओके, हे स्वप्नील, एक मिनिट, स्वप्नीलचा एक क्वेश्चन आपण पुढे जाऊ. गोपाळ गणेश आगरकरांचा कशावर विश्वास नव्हता म्हणून त्यांनी त्या विरोधात कार्य केले. पुनर्जन्मावरती विश्वास नव्हता, लक्षात घ्या. कशावर विश्वास नव्हता, ह्याच्यावरती विश्वास नव्हता, जाती व्यवस्थेवरती विश्वास नव्हता, बालविवाह नाही, अस्पृश्यता हे सर्वांचं नाही, आणि त्याच्या विरोधात कार्य केलं. म्हणजे काय, जाती व्यवस्था पाळणाऱ्याच्या विरोधात कार्य केलं. ओके, पुनर्जन्म जे मानतायत त्याच्या विरोधात कार्य केलं, जे बालविवाह करतात त्याच्या विरोधात कार्य केलं, अस्पृश्यतेचे खंडन करणं म्हणजे अस्पृश्यता जे मानायचे लोक त्याच्या विरोधात त्यांनी कार्य केलेलं आहे. आलं लक्षात. यस स्वप्नील, डाऊट क्लिअर. याच्यावरती विश्वास नव्हता आणि त्याच्या विरोधात त्यांनी ते कार्य केलेलं आहे, असं आहे ते. यस. त्यानंतर चौथा प्रश्न. हा, तर खालील विवरणावरनं व्यक्ती ओळखायचे कंबाईन सी 2022. मराठीतील पहिले पत्रकार, अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक, मराठी वृत्तपत्राचे जनक, कुलाबा वेधशाळेचे संचालक. दादाभाई नवरोजी, भाऊदाजी लाड, बाळशास्त्री जांभेकर, जगन्नाथ शंकर सेठ. सोपा क्वेश्चन होता हा. काय असेल, बाळशास्त्री जांभेकर. येस, व्हेरी गुड, करेक्ट. येस, रोहिणी जाधव. पर्याय क्रमांक 3 व्हेरी गुड, करेक्ट आन्सर. बाकीच्यांनी सांगा, बरोबर का. बाळशास्त्री जांभेकर आपण पाहिलं, आणि तिथे मी तुम्हाला माहिती सांगत असताना मेन्शन केलं होतं पहा की कसं स्टेटमेंट देऊ शकतात. क्वेश्चन तुमच्या लक्षात येत आहेत की कसे विचारले जात आहेत, तर कशा पद्धतीने ते लक्षात ठेवायचं आहे. अक्कलकोटचे विरोधाचे शिक्षक, पहिले पत्रकार, याच्यातलं एक जरी आठवलं तरी पुरेसं आहे आपल्याला, बरोबर. मराठी वृत्तपत्राचे जनक, मराठीचे पहिले पत्रकार, हे तर आठवतच आपल्याला सोपं. किंवा मग अक्कलकोटचे युवराजांचे शिक्षक, कदाचित हा हे आणि हे तर सेमच वाटतंय आपल्याला. मराठी वृत्तपत्राचे जनक, पहिले पत्रकार, यावरनच उत्तर मिळून जातं. हे जरी आठवलं नाही आणि हे जरी आठवलं नाही तरी. क्लिअर. कोणाशी संबंधित आहेत, सोपा प्रश्न. पर्याय क्रमांक 3. यस पवन, वेलकम, शुभ दुपार, स्वागत आहे तुमचं. क्लिअर. 3 उत्तर. पवन यांचं उत्तर अगदी बरोबर, नोट करायचंय. यानंतर 5वा प्रश्न. गोपाळ गणेश आगरकर यांनी शेक्सपियरच्या कोणत्या नाटकाचे मराठीत रूपांतर केलेलं आहे. PSI 2012च्या परीक्षेत. हॅम्लेट, द मर्चंट ऑफ व्हिनस, मॅकबेथ, जुलियस सीझर. सांगितलं होतं पहा, 4 एक ग्रंथ मेन्शन केली होती, त्यात मग मी तुम्हाला सांगितलं होतं विकार विलसित नावाचा एक ग्रंथ, ह्या शेक्सपियरचं कोणत्या नाटकाचं भाषांतर
असं मेन्शन केलंय, आठवण्याचा प्रयत्न करा. ऐकून लगेच लक्षात राहील हे अपेक्षित नाही, म्हणजे गडबडू नका किंवा अरे मला एवढं का आठवणा गेला असेल सर, एवढं सांगितलेलं आहे असं काही म्हणजे निगेटिव्ह जायचं नाहीये. ऐकून लक्षात लगेच राहणार नाही, परंतु नोट्स असतील ज्यावेळेस तुमच्याकडे त्याचं रिव्हिजन केल्याच्या नंतर मात्र बरोबर तुम्हाला ते क्लिक होईल. आणि आता जर तुम्हाला आठवलं तर आणखीन तुम्ही योग्य दिशेने जातात असं आपण म्हणू, म्हणजे जास्त चांगल्या प्रकारे तुमचा सराव होतोय. विकार विलसित आगरकरांची ग्रंथ आपण पाहिलेले आहेत. डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस, वाक्यमीमांसा, गुलामगिरीचे शस्त्र, विकार विलसित. तर विकार विलसित कोणाचं? शेक्सपियरच्या कोणत्या नाटकाचं ते मी मेन्शन केलं होतं, लिहिलं होतं, आठवतंय? येस. पर्याय क्रमांक 1 अगदी बरोबर. स्वप्नील, रोहिणी, पवन नोट करू शकता. तर हॅमलेटचं हे भाषांतर होतं. क्लिअर? येस. नेक्स्ट वन. यानंतर एक मिनिट, हे काहीतरी मिसमॅच झालेलं दिसतंय, थांबा जरा. हे कुठल्या तरी एकाचे पर्याय उत्तरे इथं आलेले आहेत, ते कुठलं आहे ते पुढे पाहू जाऊ दे. एका पीपीटीवरती बसत नव्हतं, ते मागे पुढे झालेलं आहे, पण ठीक आहे. नेक्स्ट वन. श्रीपती शेषाद्री प्रकरण. श्रीपती शेषाद्री प्रकरण ज्या समाज सुधारकाशी संबंधित होते त्यांचे नाव ओळखा. ESO 2016. जगन्नाथ शंकरशेठ, बाळशास्त्री जांभेकर, भाऊदाजी लाड, छत्रपती शाहू महाराज. हे देखील सोपं आहे, मी एक्सप्लेन केलं होतं. गोविंद शेषाद्री ब्राह्मण व्यक्ती, मग त्यांना 2 मुलं, नारायण आणि श्रीपती. नारायण मोठा मुलगा, त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. श्रीपती हे त्या वळणाच्या मार्गावरती होते वगैरे वगैरे, आपण ते मेन्शन केलं होतं. कोणत्या समाज सुधारकांनी मग त्यांचं धर्म परिवर्तन म्हणजे पूर्ण मूळ धर्मामध्ये त्यांना आणण्याचे बऱ्याच लोकांशी प्रयत्न देखील केलेले आहेत. आठवत आहे? आत्ताच स्टोरी टाईप आपण ते जाणून घेत होतो. गोविंद शेषाद्री, त्यांची 2 मुले, नारायण आणि श्रीपती. पर्याय क्रमांक 2. व्हेरी गुड. 2 ज्यांचं उत्तर त्यांनी करेक्ट. यस योगेश, करेक्ट. पवन, व्हेरी गुड. पवन. प्रदीप, यस व्हेरी गुड. रोहिणी, अगदी बरोबर. बाळशास्त्री जांभेकर, शेषाद्री प्रकरण जे आहे, बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दलची आजच्या भागात माहिती घेत होतो, तिथे ते मेन्शन. मी परत खोलात जात नाहीये, थोडक्यात सांगून पुढे जातो, चालेल? तुमच्या येते ना लक्षात? कारण परत मग ते समाज सुधारक सांगितल्यासारखं होईल, रिपीट, तेवढाच वेळ वाचेल आपला. यानंतर नेक्स्ट. याचं बहुतेक ते जोडायला तिकडे गेलेलं आहे. फक्त तुम्ही सांगा तुमच्या पद्धतीनं. आता इथे आपण ते आणि हे दोन्ही एकत्र मावत नव्हतं, ते बऱ्याच मोठा असल्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल. तर जोड्या लावून योग्य पर्याय निवडायचे आहेत. अलीकडेच कंबाईन ग्रुप BC 2022 मध्ये क्वेश्चन विचारला होता. एकीकडे तुम्हाला समाज सुधारकांची नावे दिसत आहेत, याबद्दल काही जणांचे तुम्ही अभ्यासलेलं नाही, मात्र जे अभ्यासलेलं आहे त्याच्यावर लगेच उत्तर येईल. तर एकाची जोडी एकासोबत जरी सांगितलं तरी चालेल पहिलंच, कारण तोच पर्याय तिथे आहे, रिपीट नाहीये, त्यामुळे ते सोपं आहे. आचार्य बाळशास्त्री जांभेकर, दुर्गाराम मंछाराम, दादोबा पांडुरंग, त्यानंतर अॅनी बेझंट आणि केशवचंद्र सेन असं आहे. ते स्टेटमेंट फक्त इकडे आलेलं आहे खालचं. हे लक्षात आलं असेल, थोडंसं ऍडजस्ट करून घेऊ आपण. आणि तिकडे मग सुरत येथे मानवधर्म सभेची स्थापना. सेकंड, ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या ताब्यात गेलेल्या श्रीपाद शेषाद्री परळीकर यांचे शुद्धीकरण. त्यानंतर नॉर्मल स्कूल व्हिक्टोरिया इन्स्टिट्यूटची स्थापना आणि सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना. एक फक्त जोडी सांगा, म्हणजे पर्याय इथे नाही. आता समजा तुम्हाला ही जोडी कुठल्या ह्याच्याशी रिलेटेड आहे, पहिली जोडी जरी सांगितलात तेच पर्यायामध्ये आहे, दुसरं तिसरं नाही आहे पर्यायामध्ये, कन्फ्युजन करण्यासाठी. पहिलं फर्स्ट जोडी 1चं 2 नंबर, 1चं 2 आचार्य बाळशास्त्री जांभेकर, बरोबर. ओके. 1चं 2 2 कोण? प्रदीप, रोहिणी, बरोबर. ओके. Bचं 1 बरोबर, स्वप्नील, यस. पवन 2 जे सांगितलेलं आहे त्यांचं बरोबर आहे. क्लिअर? तर पर्याय तेच होते, पुढं 2 रिपीट नव्हतं. तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर ख्रिस्ती धर्म मिशनरीच्या ताब्यात, आपण हे पाहिलं. आणि दुर्गाराम मंछाराम, दादोबा पांडुरंग यांनी सुरत येथे मानव धर्म सभेची स्थापना, म्हणजे 2 1. ठीक आहे, उत्तर काय असेल आपलं? या पद्धतीने पुढे जायचंय. मग अॅनी बेझंट, आता हे 2 माहिती नाहीत आपल्याला, झालेले नाहीत आपले, पण ठीक आहे, हे 2 जरी आले तरी चालेल. 2 1 त्यावर उत्तरे शोधू शकता. अॅनी बेझंट यांनी सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना केलेली आहे. आणि केशवराव सेन यांनी नॉर्मल स्कूल ऑफ व्हिक्टोरिया. ठीक आहे, तर 3 हे पुढे येईलच आणखी नोट्स मध्ये तुम्हाला, मात्र हे 2 पहिले असले तरी लक्षात आपल्याला आलं. दादोबा पांडुरंग तर्खडकर जांभेकर यांना अनुसरून हा क्वेश्चन या ठिकाणी घेतला होता. यानंतर पुढे जाऊ. खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाने विधवा पुनर्विवाह संघटना स्थापन केली? सोपा प्रश्न. 2021 कोणतं कंबाईन? यस, ग्रुप B मधलाच आहे मे बी. खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाने विधवा पुनर्विवाह संघटना? सोपं आहे. येस. तर पर्याय क्रमांक
एक या प्रश्नाचं आन्सर, करेक्ट आन्सर. येस, बाकीच्यांनी मेन्शन करा. पर्याय क्रमांक फक्त विधवा पुनर्विवाह, विधवा विवाहोत्तेजक मंडळ असंही असेल, किंवा विधवा पुनर्विवाह संघटना, असं शब्द फक्त चेंज केला, पण संघटनाचा उल्लेख केला नाही. संघटना म्हणलं की आणखीन काहीतरी वेगळंच ऐक असं समजायला नको. विधवा पुनर्विवाह, तर येस महर्षी कर्वे. स्वप्नील, व्हेरी गुड, करेक्ट आन्सर. पर्याय क्रमांक 1 महर्षी कर्वे. आलं लक्षात क्वेश्चन कसे येतात, आपण माहिती कशा प्रकारे घेतली त्यातनं दिसते. एखादा भाग जरी नसला, जसं की तुम्ही आगरकरांच्या एका क्वेश्चन मध्ये थोडं कन्फ्युज झाला असेल, ते जाती व्यवस्था, अस्पृश्यता वगैरे, त्याच्यात 2 मात्र मी कन्फर्म सांगितलेलं आठवतंय मला. बालविवाहाचं आपण पाहिलं होतं. ओके, बालविवाहाचं ते पाहिलं होतं. आणखी एक पॉईंट होता त्यात, ते लक्षात ठेव. येस, एक उत्तर बरोबर. पवन, प्रदीप, रोहिणी अगदी करेक्ट, लास्ट वन. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते सन्मान महर्षी कर्वे यांना दिले होते? कर्वे यांना दिले होते. 2018च्या परीक्षेत विचारलेलं आहे. भारतरत्न, पद्मविभूषण, डॉक्टरेट इन लिटरेचर, LLD. हा हा, म्हणजे ते सगळेच सन्मान आहेत. समजा समजा इथे दिलेले काय म्हणलेले, कोणते सन्मान कर्वे यांना दिले होते, असं इथे तुम्हाला डिवाइड केलं नाही की कोणत्या विद्यापीठाने कोणतं दिलेलं आहे. क्लिअर आलं ना लक्षात? काय डाऊट असेल तर ते विचारा, मी तुम्हाला आणखीन क्लिअर करतो. मग उत्तराकडे वळा, लगेच गडबड करू नका. कोणते सन्मान म्हणजे काही असो, ते सन्मान असो, पदवी असो, पुरस्कार असो, काही असो, हे सगळं मिक्सअप दिलेलं आहे. त्यातनं कोणतं दिलेलं होतं ते ओळखायचंय. भारतरत्न दिले का? येस, बर, भारतरत्न दिले. पद्मविभूषण ते पण दिले. डिलीट, डॉक्टरेट इन लिटरेचरने सन्मानित केले का? तर पाहिला पण SNDT बनारस यांनी दिलेलं आहे. ओके, आणि LLD डॉक्टरेट इन लॉ मेन्शन केलं होतं आपण, मुंबई, दिले का? आहे की ऑप्शन बघा व्यवस्थित. येस, क्लिअर. येस पवन, रोहिणी, येस. त्याआधी स्वप्नील, सर्वप्रथम स्वप्नील, व्हेरी गुड. चालेल. ABCD 4 आहे का ऑप्शन? आहे, तर 4ही सन्मान आहेत. डिलीट पण दिलेला आहे. LLD डिलीट आपण पाहिलेलं आहे. कोणकोणते विद्यापीठ? पुणे विद्यापीठ, बनारस विद्यापीठ, SNDT विद्यापीठ. LLD डॉक्टरेट इन लॉ, मुंबई विद्यापीठ. पद्मविभूषण आहे, भारतरत्न देखील आहे. सो पर्याय क्रमांक 4. काय डाऊट असेल तर विचारत चला क्वेश्चन मध्ये. पुढील घटनांची त्यांच्या कालानुक्रमे यादी करा. ASO 2014 मी म्हणलं तुम्हाला बघा, क्रम लावा असं विचारतात. तर कर्वे यांनी स्थापन केलेले संस्था, आता आपल्या लक्षात यायला पाहिजे कोणत्या वर्षी कोणती संस्था आहे. तर समता संघ, निष्काम कर्ममठ, महिला विद्यालय, महिला विद्यापीठ. इयर मेन्शन करून सोपं करू का? हो, म्हणजे कॉपी केल्यासारखं होईल ते. हो योगेश, करायचं. ABCD DCBA CBDA BCAD आठवलं पाहिजे. समता संघ कधी स्थापन केलेला आहे? चला, मी हळूहळू, तुम्ही उत्तराकडे वळाच विचार करून. मी हळूहळू इयर मेन्शन करतो, मग उत्तर सांगा, लगेच तुमच्या लक्षात येईल. सांगा आता. चला, परीक्षेत असं करून द्या म्हणा सोपं. हो, मग काय नाही, आम्ही आलोच पहिला. हा, येस. रोहिणी, स्वप्नील, पवन, सांगा पटापट. आता सोपं झालं काय? पहा, तर पहिल्यांदा काय, मग यापैकी जर आपण जर पाहिलं तर महिला विद्यालय पहिलं दिसतं, C. आणि दुसरीकडे कुठं C दिसतच नाही. पहिलं जरी आपल्याला लक्षात आलं एवढ्यापैकी तरी काम होऊन जातं म्हणायचं आपलं, बाकी पाहायची गरज नाही. तर महिला विद्यालय पहिलं. त्यानंतर B निष्काम कर्ममठ 1910चा आहे. D महिला विद्यापीठ 1916. समता संघ उशिरा स्थापन केलाय, 44-46 असेल, जो काही असेल ते पण नंतरच आहे. 44 एकदा पाहून घ्या. आणि हे लास्ट. सो CBDA येस. पर्याय क्रमांक 3 रोहिणी, स्वप्नील, पवन, गुड. सो पर्याय क्रमांक 3 क्लिअर. अशा पद्धतीने ते क्रम विचारलं जाऊ शकतं. मात्र ते लक्षात ठेवायचं आहे, एका वेळेस लक्षात राहणार नाही हे मला माहिती आहे, परंतु ज्यावेळेस रिवाइज कराल त्यावेळेस मात्र ते चुकायला नको. यानंतर लास्ट शेवटचा प्रश्न, याच्यानंतर हा नाहीच आहे, लास्ट क्वेश्चन. चलो,
धोंडो केशव कर्वे यांच्या बाबत काय खरे आहे, काय खरे आहे, काय खरे आहे? ESO 2012. फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली, SNDT महिला विद्यापीठाची स्थापना केली, त्यांनी विधवेशी विवाह केला, त्यांनी समता संघाची स्थापना केली, त्यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग म्हणून ओळखतात, त्यांना भारतरत्न बहाल करण्यात आला. पहा असे स्टेटमेंट असतात. मी तुम्ही समाज सुधारक घेत असताना आपण डायरेक्ट माहिती न घेता तुम्हाला सांगितलंय कोणते विधान महत्वाचे, कोणते कसं क्वेश्चन विचारतात, असे काही स्टेटमेंट देतात. संबंधित समाज सुधारक ओळखा म्हणतात किंवा एखाद्या समाज सुधारकाबद्दल असे काही स्टेटमेंट देतात आणि मग ओळखा बाबा चला काय कोणतं बरोबर आहे कोणतं चुकीचं आहे हे असं असतं. वाह, गुड गुड गुड, म्हणजे व्यवस्थित ऐकले तुम्ही. येस, इथे पण स्वप्नील व्हेरी गुड, पवन, रोहिणी. पर्याय क्रमांक 2. ओके, फर्ग्युसन कॉलेजची स्थापना आपण पाहिले, टिळक आगरकर वगैरे होते, हे होते का? नाही. फर्ग्युसन महाविद्यालयात गणित विषय शिकवायचे, त्यामुळे याचा काही संबंध नाही. SNDची स्थापना केली, विधवेशी विवाह केला होता, समाज समता संघ किंवा समता संघाची स्थापना आपण पाहिलेली आहे. BCD महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग. कोण मार्टिन लुथर? महाराष्ट्राचे महात्मा फुले, त्यामुळे त्यांचा इथे संबंध नाही. विधान चुकीचं आणि भारतरत्नाने सन्मानित आहेत. तर BCDF आपलं उत्तर हे असेल. क्लिअर? आलं लक्षात? म्हणजे अभ्यास कसा करायचा, स्टेटमेंट कसं विचारतात किंवा माहिती घेत असताना आपण बरोबर घेतोय आपण. ओके, काही एखादं दोन मी तुम्हाला आणखी नाही सांगतोय, नाही तर म्हणाल सर हे राहिलं, तुम्ही हेच घेतलं नाही तेच घेतलं नाही, असं नाही. आपण प्रत्येक समाज सुधारकाची परीक्षाभिमुख डिटेलमध्ये व्यवस्थित माहिती घेतोयच आहे, परंतु काही एखादे 2 पॉईंट असतील की त्यांच्या संदर्भात आपल्या नोट्समध्ये नसतील, कारण ते कुठल्याही संदर्भ साहित्यात सगळंच घेणे शक्य नाही, काही भाग राहून जातो. परंतु 2 स्टेटमेंटवरनं तुम्ही ते उत्तरे शोधू शकता, ते तुमच्याकडे ते असणारच आहे. किंवा एखाद्याबद्दल स्टेटमेंट वेगळं देऊन काही वेगळ्या प्रकारे क्वेश्चन विचारा, त्याचे उत्तर तुम्हाला ते देता आलं पाहिजे. त्यानुसार आपल्याला हे प्रॅक्टिस करायची, ते PYQ वरनं लक्षात येणार आहे. तसेच काही सराव प्रश्नांच्या पुढे समावेश असतो, त्यातनंही आपली प्रॅक्टिस होणार आहे, तिथे तुम्हाला प्रश्नांची उत्तर देता येतील. ओके, व्यवस्थित आहे. म्हणजे सेशन घेतलं आणि PYQ म्हणजे तुमच्या लक्षात आलं काय प्रश्न आहेत आणि ते विचारले, आपण नाही घेतलेले आणखी. ओके, आपले सर्व प्रश्न बाकीच आहेत, शिल्लक आहेत, मात्र याच धर्तीवरती आपण घेणारच आहे. मात्र आयोगाचे प्रश्न म्हणजे तुम्हाला आणखीन ते एकदम व्यवस्थित वाटेल की कसे प्रश्न विचारलेले आहेत. चालेल, थांबायचं मग आजच्या भागात इथेच. ओके.